नमस्कार. विश्व कोंकणी यूट्यूब वाहिनीचे सर्व वीक्षकांचं आत्मीय स्वागत. मी डॉक्टर विजयलक्ष्मी नायक. दीपमूले स्थितो ब्रह्मा दीपमध्ये जनार्दनः दीपाग्रे शंकर प्रोक्तः संध्या दीप नमोस्तुते. दिवो ಹೆಂತು ತ್ರಿಮೂರ್ತಿ ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ಮಹೇಶ್ವರ ಹೆಂತೆ ವಾಸ ಅಸ್ಸಾಂನ ಸಂಗತೆ ಏಕ ನಂಬಿಕೆ. असतोम सद्गमय तमसोम ज्योतिर्गमय ज्योती म्हटल्यार उजडो. उजडाचे पर्व म्हटल्यार दीपावली. सर्व पर्वाचे राज दीपावली. ह्या दीपावली ह्या दिवो ह्या उजडो सगळं ते दुःख दारिद्र्य कष्ट दूर करून सगळ्यांचो चुक्कोटू आरोग्य संपत्तू समृद्धीचे अधिदेवते श्री महालक्ष्मी देवीस कृतज्ञापूर्वक होनो दिवो पेटवून आराधना करुवे समय. सगळ्यांचो दीपावली पर्वाचे हार्दिक शुभाशय. आयच्या दीपावली प्रतिबिंब कार्यक्रमाचं मुख्य सोयरे होनो आमचे ಒಟ್ಟು पुरोहित श्री प्रशांत भट कट्टणगे इरवैलो, श्रीमती वीणा जगदीश नायक मैरा पेरने आणि श्री योगीश नायक बलकत्यारू मद्दडका हे आमचे ಒಟ್ಟು स्टुडिओसो आयले जातात. तुम्हा तिघांचो ह्या कार्यक्रमाचं स्वागत आणि नमस्कार. तुम्हा तिघांचो दीपावली पर्वाचे हार्दिक शुभाशय. धन्यवाद. ಹೆಂಚೆ ಒಟ್ಟು ಸಂವಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆರಂಭ ಕರುವೆತನ ಅದ್ದಿ ಹೆಂಚೆ ಏಕ ಕಿರುಪರಿಚಯ ಆಮಿ ಬಗುನ್ ಏವಿಯಾ ಸುರುವೆತೆ ಸೊಯ್ರೆ ಪುರೋಹಿತ ಶ್ರೀ ಪ್ರಶಾಂತ್ ಭಟ್ ಕಟ್ಟಣಿಗೆ. ಹೆಂಚೆ ಗಾವು ಕಟ್ಟಣಿಗೆ ಇರುವೈಲು ಗ್ರಾಮ. ಹೆಂಚೆ ಅಣ್ಣ ವೇದಮೂರ್ತಿ ಸಂಜೀವ ಭಟ್ ಕಟ್ಟಣಿಗೆ आणि ಅಮ್ಮ ಶ್ರೀಮತಿ ಲಕ್ಷ್ಮಿ. ಹೆಂಚೆ ವೇದ ಅಧ್ಯಯನ ಬಗ್ಗೆ ಬಲವತ್ತು ಮುಂದಾಲರ 2 वर्ष ಶ್ರೀ ದಾಬುಲಿ ಮಠ ಅಂತೂ ವೇದ ಅಭ್ಯಾಸ ಕೊರನು. ಹೆಂಚೆ ಅಣ್ಣ ವೇದಮೂರ್ತಿ ಸಂಜೀವ ಭಟ್ ಕಟ್ಟಣಿಗೆ ಹೆಂಚೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನಾಂತ ಪೌರೋಹಿತ್ಯ ಅಭ್ಯಾಸ ಮುಂದುವರೆಸೋಲೇನ. ಹ್ಯಾಸ ಸುಮಾರು 21 वर्षाचे पौरोहित्य सेवे असा. ಹೆಂತೆ ಏಕ ಹವ್ಯಾಸು ಯಕ್ಷಗಾನ संगीत आणि इन्स्ट्रुमेंटल नुडसोवेचे. आमचे दोन्हीचे सोयरे श्रीमती वीणा जगदीश नायक. हेंचे गाव मैरा पेरने ग्राम. हेंचे अण्णा श्री रमानाथ नायक मैरा. अम्मा श्रीमती सीता आर नायक. श्रीमती वीणा विश्व हिंदू परिषद हेंतू सक्रिय कार्यकर्ते होनो सेवा करीत असत. श्रीमती वीणा ह्यास स्व आसक्तींतू ज्योतिष्य शास्त्र अभ्यास केले असत. ही विश्व हिंदू परिषद हेते मातृमंडळीचे जिल्हा प्रमुख होनो सेवा करीत असत. हेंचे हव्यासू संगीत आणि बुका वाचवते. हेंचे यजमान श्री जगदीश नायक विश्रांत हिरिय बँक मॅनेजर कर्नाटक विकास ग्रामीण बँक. हेंचे यजमान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुತ್ತೂರು कार्यालय भंडारचे प्रमुख होनो असत आणि नवीन आरंभदल्ले पंचवटी पुತ್ತೂರು कार्यालय हेंचे संपूर्ण जबाबदारी ह्यांस गावल्यासा. श्रीमती वीणा हेंचे पूत श्री पृथ्वीराज नायक कंपनी सेक्रेटरी करून पुತ್ತೂರಾಂತೂ स्व कचेरी चलोवित असत. हेंचे सून डॉक्टर सुष्मिता पी नायक सरकारी आस्पत्रे अर्बन प्रायमरी हेल्थ सेंटर पुತ್ತೂರು नेल्लिकट्टे इथे वैद्याधिकारी होऊन असत. श्रीमती वीणा हेंचे मामा श्री वी रमानंद नायक आणि मामी श्रीमती कस्तुरी नायक सगळी कुटुंबाचे विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवा संघांत सक्रिय होनो कार्य करून आयलेसत. आमचे तिन्नाचे सोयरे श्री योगीश नायक बलकत्यारू मद्दडका. हे श्री रत्नाकर नायक बलकत्यारू आणि श्रीमती चंपावती हेंचे ज्येष्ठ पूत. गुरुवायनकेरे सरकारी प्रौढशालेतू विज्ञानक शिक्षक होनो सेवा करीत असत. ಒಟ್ಟು 24 ವರ್ಷचे ಬೋಧನಾ ಅನುಭವ ಹೆಂತೆ. ಹೆಂಚೆ ಧರ್ಮಪತ್ನಿ ಶ್ರೀಮತಿ ರಶ್ಮಿ ಪ್ರಭು ಮಚಿನಾ ಬೆಳ್ತಂಗಡಿ ಮೊರಾರ್ಜಿ ದೇಸಾಯಿ ವಸತಿ ಇಸ್ಕುಲಾಂತೂ ಶಿಕ್ಷಕಿ ಹೋನೋ असत. ह्यास दोघांकरा पूत चिराग नायक 7चे क्लास आणि लेंक चिन्मयी नायक 2चे क्लास. आता आम्ही संवादांत प्रथम होनो इतारवते प्रश्न म्हटल्यार दीपावली हब्ब आम्ही केद्वा आचರಣೆ करतो. दीपावली साधारण आश्वयुज मासंत त्रयोदशी म्हणून सांगून लेक्काचार. म्हटल्यार अमास इथे आम्ही नरक चतुर्दशीसून प्रारंभ करतो जाल्यार
पाणी भरवायच्या म्हणायचे एका कार्यक्रम नरक चतुर्दशी आमास तैलाभ्यंग करवायचे त्या दिवस चंद्रोदय साधारण 5 ಗಂಟೆच्या ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಆಸುಪಾಸಂತ ಚಂದ್ರೋದಯ असता त्याचा तैलाभ्यंग करावे म्हणून त्याच्या अत्यंत आम्ही उत्तर भाग साधारण मी महाराष्ट्र येऊन पुरा गेल्यावर धनत्रयोदशी म्हणून सांगून उत्तर भाग अंतानी पुरा धनत्रयोदशी भारी विशेष झाले आचरणे त्याच एक विशेष काय म्हटलं धनत्रयोदशी किती आचरण म्हटलं यदा पुराण कालांत काय सांगतात म्हटलं लक्ष्मी आणि नारायण भूलोकास येतात गे यदा म्हणतात देवलोकांसून उतरून भूलोकास येतात इथं ಎಲ್ಲ वेळार काय होतं म्हटलं विष्णू त्याला रोवून आमच्याकडे रोव म्हणून सांगून एका रैताच्या बेळ्या काही असत हे जातो की ह्या लक्ष्मी कदवा म्हटलं रे चंचल आहे म्हणून सांगून लक्ष्मी या चंचल आहे म्हणून सांगून त्याला काय ते झालं असं बघ्या म्हणून सांगू त्या रवल्याकडे रोवत नाही लक्ष्मी तर तेवसून ते सीधा विष्णू खै गेलो बघ्या म्हणून सांगून त्याच्या फाडसून जाता काही तर थंय जाताना काय होतं म्हटलं इथे किती येईल असं किती म्हणतात थंय थंय ह्या असता इथे फाटी रोवल्याकडसून रोवल्या नाही म्हणलं तर थंय त्याला फॉलोअप केला म्हणलं तर मग त्यानं 12 वर्ष त्या इथेच रोवस हव्या लक्ष्मी मी विष्णू मात्र वर जाई सव्वा म्हणून सांगायच्या त्यांच्या ह्या निर्णय असता त्यात त्याला काय म्हटलं झालं तर तू आणि 12 वर्ष इथेच रव्या किती म्हणतात तिनं रोवल्या जाग्यांसून त्या फंदून थंय गेल्यांचा न्या त्याच्यापर्यंत 12 वर्ष इथेच होता की त्या रैताच्या घरांत त्या कोणाच्या रैता होतो नाही त्या विष्णू गेल्याकडे त्या रैताच्या घरांत 12 वर्ष सर्व तो पोचतो तिथं होताना लक्ष्मीचं त्या रैताच्या घरांत आईल्यान सामान झाल्यापर्यंत मी त्याला काही करा त्या म्हणायचे विचारच नाही न्या सो तो सगळं भाग्यवृद्धीपर होऊन घेऊन तो भारी थोरला श्रीमंत होतो त्याच्या प्रांत विष्णू 12 वर्ष होतो तो त्याला बला नाही म्हणून सांगून येतो काही तिकट्या होताना ह्या रैतं त्याला काही निवेदन करतो की मी हेले असं झाल्याचं आणि मी हे झाडून द्यावायचं कसं आहे म्हणून सांगून तिकडं होताना काय म्हटलं त्याला एक वरा म्हणून सांगून देतो काही आणि प्रतिवर्ष असा धनत्रयोदशी झाला त्या त्रयोदशी रेसा विष्णूने यायचं त्याला बोलला नाही म्हणून धनत्रयोदशी रेसा इल्ला मी तर त्या धनत्रयोदशी रेसा लक्ष्मीच्या कोड पूजा पुरा आचरण करतात आहे त्याला अर्धा भाग आणतो त्याला आणि त्याच्या घरात लक्ष्मी सदा काला सान्निध्य करून घेते म्हणून सांगून त्याला वरप्रदान प्रदान करून घेऊन त्याच्यापर्यंत लक्ष्मीच बोला नेतो घे सो तेवढी उत्तर भारतानी परत चढ आचरण आहे धनत्रयोदशी म्हणून भारी विजृंभणाचे आचरण असा आम्ही इथे त्या दिवशी काय तर पाणी भरवायचे आचरण करून घेऊन इथे प्रादेशिक होऊन त्याच्या रीतीने आम्ही आचरण करायचा तेवसून आम्ही दीपावलीचे आचरण आमच्या हेवणी प्रारंभ होता हां बट तुम्ही एक दीपावली पर्वाचे एक हिन्ನೆಲೆ एक कथे आम्हाला सांगितलं आता योगेश मास्टर तुम्हाला आता दीपावली ह्या पदार्थ अर्थ काय दीपावली म्हटल्यार आम्ही शाब्दिक अर्थ घेतल्यार काही नाही दीपಗಳ ಸರದಿ ಅದಕ್ಕೆ ಚೆತ್ತ दीपाचे माल दीपाचे सरदी दीप पेटवत जावचे मागे आम्ही आता कसला व्यक्तरूप करून आता अथवा आम्ही आमास जीवनास मौल्यस अन्वय करून घेताना दीप उरिसुवेचे ते एक अज्ञानसून आम्ही सुज्ञानस दावेचे नाहीतर कत्तलेಯಿಂದ ಬೆಳಕಿನ ಕಡೆಗೆ आम्ही जावेचे सांगून अर्थ करून घेतला असा अनेक मर्सून अनेक सांगतात ಕೆಟ್ಟದರ ಮೇಲೆ ಒಳ್ಳೆಯದರ विजय ಅವನು म्हणलं खेळ हाल असता त्या पुरा ह्या करून चुक्कोडाचे ओरू आम्ही दावेचे नाही चुक्कोडू हालाच्या ओरू विजय घेता म्हणून सांगून ह्या करतात ಒಟ್ಟಾರೆ शाब्दिक अर्थ आम्ही घेतला इतकेच दीपಗಳ ಸರದಿ म्हणजे दीपांची एक साल म्हणून आम्ही शाब्दिक होऊन अर्थ घ्यावा तितकेच ओके संपूर्ण तुम्ही एक अर्थ विवरण देलसव दीपावली पदार्थ अर्थ आता वेणाका तुम्हास आमच्या आता दक्ला असताना आम्ही एक आमचा दिवस उडास करूया तेव्हा तुम्हाला एक दीपावली येता म्हणून सांगताना तुम्हाला एक भारी खुशी असता तर एक दिवस एक उडास करू होता आम्ही लहान असताना आम्हाला नवरात्री रजा आणि दीपावली रजेंतच दीपावली येते 1 महिना रजा असते आम्हाला त्याच्यानिमित्त दीपावली रजेंतच येते ते आम्ही 1 महिन्याच्या रजेंत एक 15 दीप नवरात्री मुग्धावतो कुडले दीपावलीस आम्ही रेडी वयतो कसला म्हटल्यार गूड दीप तेवनी तोटास जावन हीर काढवायचे हीर अंत जॉईंट करून पेपर अंत कट करून गूड दीप करवायचे आणि एक 15 दिवसात केप म्हणून एक पटाकी येते नान एक धोंड तेवून आणि एक धोंड्यावर तेवून ते केप मारवायचे दादांच दीपावली प्रारंभ झाल्यावर आम्हाला नेकरांस पुरा खुशी त्याच्या प्रांत आम्ही दीपावलीस आम्हीच नेकरांच रेडी करीत तो पुरा फुलं आडवायचे गुड्यार आतांच्या बरी फुलं नाही ना पेंटेंत नाही आम्ही गुड्यारसनो तोटासनो फुलं हाडून माल करून हे कसलं मस्त मस्त जन आमचे जॉईंट फॅमिली अविभक्त कुटुंबाला आम्ही मस्त जन घरा 20-25 जन घरा होतो तिकते जन नावे पाणी तापवे नाकडांचे हे हांवें ते थोडी थोडी कुदी पुरा देवन आग पेटवे ते रेडी करीत आम्ही नेकरांचं पुरा रेडी करीत ते होऊन आम्ही ते पटाकी पटवून तोरले पुरा बाहेर कामास गेल्ले शिकवे गेल्ले पुरा जन घरा येतो अविभक्त कुटुंब पूरा ಒಟ್ಟು आम्ही सेलिब्रेशन दीपावली हब्ब कसे आचರಣೆ करावे आम्हाला रेडी करी ओके
भटांनो आता एक दीपावली म्हणून सांगताना फर्स्ट प्रथम दिवस म्हटल्यार नरक चतुर्दशी. आता ह्या नरक चतुर्दशी दिवसाचे महत्व काय आणि आचरण कसं? हां, नरक चतुर्दशीचे हिन्ನೆಲೆ गेला म्हटल्यार पुराण कालांत काय म्हणतात विष्णू पुराणांत देवाच्या केली एक कथा. प्राग ज्योतिष्यपुरा म्हणून सांगूचे एक गांवांत तेदवा म्हटल्या पुराणांत तेदवा थंय नरकासुराचे कथा असते. नरकासुर म्हटल्यार त्याने किती 16,000 नारयांसोबत बंधन करून घेऊन त्याच्या वश करून घेऊन असतो म्हणून सांगून तेदवा काय म्हटल्यार त्या समयार देवतांच्या पुरा मोरे जाता म्हणून सांगून कित्याक म्हटल्यार असुर केद्दोय देवतांचं रक्षण जपादी पुरा करून घेऊन त्यांच्या वरप्रदान स्वीकार करून घेऊन त्या वराच्या बलान्मितच तिने काय म्हटल्यार मग त्यानं देवलोकासत्त आक्रमण करायचं सारखेला संप्रदाय असुरांचा असतो. तेव्हा त्या नरकासुराचे वधे अनिवार्य होणं ही समय असता. तेव्हा विष्णू काय म्हटल्यार त्याचे नरकासुराचे वध करून घेऊन त्याच्या प्रांत असुरांचं जाल्यार त्यांचं वध केल्यार जाल्यार त्यांचं काय म्हणटार तिने केल्ल्यासारख्या जप आणि तपाच्या अनुष्ठाना निमित्तानं वरा प्रदान करून घेऊन त्यांच्या प्रांत त्याचे वध करवायचे संप्रदाय त्या काळार आसा. ठीक होताना नरकासुराचं वराच्या रूपांत काय म्हटल्यार त्याच्या ಬಗ್ಗೆ नरक चतुर्दशी सगळ्या काय आचरण करताना सर्व रीतीचे पापपुर जनांचे क्षयी होतात म्हणून सांगूचे एक त्याला वरप्रदान करून घेऊन ह्या रीतीने नरक चतुर्दशीचे वधे त्याच्या प्रांत पुण्य संपादनाचे एक दृष्टिकोनांत तैलाभ्यंगादी पुरा करून घेऊन शुचिर्भूत होऊन करवायच्या सारखेला आचरण दीपावलीचे नरक चतुर्दशी. हा एक नरक चतुर्दशीचे एक हिन्ನೆಲೆ उपकथे. आता वीणका तुम्ही आता नरक चतुर्दशी दिसाचं अनेक उपकथे असा. आता हे ಕೆಲವು तुम्ही एक संक्षिप्त होऊन सांगू. नरकामनचे संस्कृत एक शब्द त्यांत नಮಗೆ आम्हास कैले वस्तू गेवे साध्य नाही त्या साध्य गेवे होता आम्ही पडेऊन घेऊ तुमचे एक शब्द अर्थ ते आम्हास त्या दिवस आम्ही नव्वे जाल्यार गंगेस जाऊन आम्हा सगळ्यांचं कैले टायमार नावे साध्य नाही. ते दिवस गंगे असले कैले पाण्याचे मूल असा नदी तोरे अदी पुरा नदी तोरे ಎಂತ ಪ್ರಣಾಯಿತ असले त्याच्या निमित्त कैले बावी ಅಂತ कैले पाणी त्या दिवस गंगा जल ओन असता. तेच दीपावली स्नान नल्ल्यांस गंगे स्नान केले नल्लेचे पुण्य गावता म्हणचे एक प्रश्न आहे. त्यासाठी ते नरक चतुर्दशी 9 म्हणून एक आणि एक प्रकार भटानी सांगितले बरी नरकासुरस वधे करवे म्हणून त्याने 16,100 राजकुमारियांस बंधन ಅಂತ येऊन घेतलं अंते बंधन ಅಂತ येऊन घेतले ते सोडोवे द्यायचं म्हणून सांगून कृष्णानं सोडवे सत्यभामा सहित जाऊन सोडवून आडतो. ते काय करतात आम्हा साने कोणो वरडीक वैत नाही म्हणून सांगून कृष्णाला प्रार्थना करताना त्या कृष्ण प्रति 16,100 राजकुमारांचं अरमने बांधून ठेवून तेंत रोवून पूरंसो अरमने देऊन त्यांस जीवन देतो. प्रति एकल्याच्या घरावर कृष्ण असतो म्हणून उल्लेख किती म्हटल्यार नारद एक दिवस परीक्षा करूया म्हणून प्रति एक दिवसांत 16,100 राजकुमारच्या घरावर जातो गे जाताना प्रति एकल्याच्या घरावर कृष्ण असतो गे. त्याच्या निमित्त 16,000 नारियर म्हणून सांगायचे भजन ಅಂತ ಹೇಳರು त्यांचे काय म्हणतात त्यांचा अधिकार रूपार मी तुमच्या रक्षण करतो आणि तुम्हाला अपवाद की म्हटलं कृष्णाचं त्यांचा पती होऊन संबंध आला पण कोणी त्याचा अपवाद घालायचा विचारच नाही विचारच नाही म्हण कृष्ण 16,100 यांचो वर्डिक होऊन त्यांचा अरमनेंत राजकुमारी होऊन त्यांचं जीवन देतो. आणि एक प्रकार ते 16,100 जन ब्रह्माच्या लेंकदल्ले चतुर्दशी म्हणचे एकले असतागे ते विद्यादेवते त्याच्या निमित्त इडೀ प्रपंचात अंधाकार ओन असता म्हटल्यार अंधाकार म्हटल्यार कोणासो ज्ञानच नाही म्हणता त्याच्या निमित्त त्याला बिडुगडे उभे म्हणचे प्रश्ना निमित्त ते कृष्ण सुटवतो म्हणून आणि एक उपकथे असा. आणि एक उपकथे केल्या म्हटल्यार जरासंधा आणि नरकासुर दोघांनी एक एग्रीमेंट करून असतात केल्या म्हटल्यार 16,100 अप्सरेस राजकुमारियांस मी ಸೆರೆಮನೆ ಅಂತ येवतो जरासंध 24,000 राजकुमारांस मी ಸೆರೆಮನೆ ಅಂತ येवतो. कित्याक म्हटल्यार ते सೆರೆಮನೆंत राजकुमारी आणि राजकुमार सೆರೆಮನೆंत असल्यार ते नेक्स्ट जनरेशन क्रिएट होईत नाही. त्याच्यासाठी ते पुरा राज्य आम्हीच भितर आळी आमासच असून दे म्हणचे एक उद्देशानं जरासंधा आणि नरकासुराचे एग्रीमेंट प्रकार ती त्या दोघांसो बिडुगाडे करीत नाही. त्याच्या निमित्त इडೀ प्रपंच अल्लोल कल्लोल होता. कित्याक म्हटल्यार नेक्स्ट नेकरा वयचे प्रश्न नाही आणि चेडवांचे जिलग्यांचे अनुपाता
आणि एकले असं वर्डिक उभे जाल्यार चेडोन एकरांच आसत नाही तसले स्थिती येवन आसता त्या एक उद्देशा निमित्त कृष्णन वधे करावे होता त्या दीस नरकासुर तसं वधे केला आणि त्या टायमार कृष्णन 16,100 राजकुमारांचं बिडुगडे त्या दीस केला नरकासुराचो वधे करून जाल्यार ते जरासंधान बांदून तेवले कदवा भितर तेवला आसा त्या राजकुमारांचं ते जरासंधाचे हे भीमान महाभारत टायमार भीमान जावन त्यांचं बिडुगडे करून ते प्रकृती सामा करतो म्हणून उल्लेख ಅಸ ಬಹಳ ನರಕ ಚತುರ್ದಶಿ ದಿವಸ ಸುಮಾರು ಉಪಕಥೆ ಅಸ ಆಮಸ ಐಕ್ತನ ಬಹಳ ಸ್ವಾರಸ್ಯಕರ ಮನಮಸ ಏಕ ಭಾವನೆ ಅತ್ತಸ ಭಟನೋ ಅತ ದೀಪಾವಳಿ ಸಂದರ್ಭ एक अमावास्ये हा एक मस्त प्रमुख नेतर श्रेष्ठ म्हणून सांगतो कारण काय न च कार्तिकसमो मासः नदी स्नायात न च शुचिः म्हणून सांगणं म्हटलं कार्तिक मास इतके झाले श्रेष्ठ मास नाही म्हणून आमच्या हे 12 मासांत कार्तिक मासाचं विशेष प्राधान्यता असा ते आश्वयुज मासाचे अंतिम होऊन कार्तिक मास पाड्य तेस प्रारंभ व्हायच्या जाल्यार इत्ते क्रमाने पूर्ण शुद्धीकरण किती म्हणतात इथे नरक चतुर्दशी तैसा तैलाभ्यंगादिपर स्नान केल्यापर्यंत इथे चतुर्दशी अमावास्या पाड्य हे प्रधान होऊन दीपावली 3 दिवस प्रधान होऊन यायचे इथे काय म्हटलं नरक चतुर्दशी तैसा पुरं झाल्यापर्यंत अमावास्ये तैसा अमावास्या स्नान म्हणून प्रति हिंतो येतात प्रति अमावास्या स्नान ಪಾಪ ಸರ ವಿನಾಶ करवायच्या सारख्या श्रेष्ठದಲ್ಲೇ ತಿಥಿ ಪ್ರತಿ एक तिथीस ಕೂಡ ಆಯಾಯ ದೇವತೆ म्हणून सांगून असा तेव्हा इत्येकातल्यानं पितृंची तिथी ಕೂಡ अमावास्ये होऊन असते म्हणून सांगून तेव्हा नरकांसून दाव्याच्या सारख्याला वाटेनसून नरक म्हटल्यार सगळ्यांचो भया वाचवायचा विचार आहे म्हणून सांगून नरकास दायनत्तले मिके उद्धाराच्या वाटेर आमास आम्ही परिवर्तन करून घ्यायच्या सारख्याला विशेष तिथी इथे कैली म्हटल्यार न कार्तिक मासांत यावेची अमावास्या तिथी असे ते काय म्हटल्यार ह्या अमावास्या तिथीस पितृपक्षाचे ಕೂಡ एक नंबराचे संपर्क असता काही त्यानंतर महालमासांत 15 दिवसांत पितृपुर स्वर्गलोकांसून आज्ञा घेऊन भूलोकास येतात आपल्या नेकरांनी अथवा कुटुंबाच्या नेकराच्या सारखे काय महालय आदी श्राद्धपुरा घेऊन त्याच्यापर्यंत ते दीपावलीसोर ते भूलोकांतच असतात म्हणून सांगून महालय अमावास्या होतो तर ते जायत नाही काही दीपावलीच्या त्याचं विचार त्याचं लिंक असत त्याच्यापर्यंत सकाळी स्नान अमावास्या त्याचा सकाळी स्नान ते 3 नमुन्याचे कर्तव्य ಕೂಡ मनुष्याने करावे म्हणून सांगून एक सकाळीच्या स्नान आधी मध्यांत काय म्हणतात पार्वण श्राद्ध म्हणून सांगून म्हटलं आता महालांत उरले केलं महाल असले बंद झालेलं ते दीपावलीच्या ह्या अमावास्या त्याचं करावे म्हणून सांगून शास्त्र निर्णय ಕೂಡ असा त्या दिवस मध्यान्हांत पार्वण श्राद्ध आदी पुरा करून घेऊन सायंकालस लक्ष्मी आदी पुरा पूजन करून घेवी म्हणून सांगून तेव्हा इथे स्नान त्याच्यापर्यंत पितृश्राद्ध सायंकालस होताना लक्ष्मीची पूजा नाही झालं तर ह्या ओटोट्याच्या प्रसंग बदल खेळतोही नाही म्हणून सांगून 3 अमावास्या विशेषतः होणं सर आश्वयुजा त्याच्यापर्यंत भाद्रपदा आश्वयुजा त्याच्यापर्यंत कार्तिका ह्या 3ही श्रेष्ठ झालं इथे 2 साधारण मटार आचरण करतात इथे मूर्णेची अमावास्या असताना कार्तिक हे आमच्या आश्वयुजा सेवेचे कार्तिक मासाच्या प्रारंभाच्या आणि इथे आश्वयुजाच्या अंतिम सेवेची अमावास्या ह्या 3 नमुन्याचे स्नान त्याच्यापर्यंत श्राद्धास आणि लक्ष्मीची आराधना करून घेऊन आणि नक्त भोजन विशेष केद्वय आमचं दंपरचे भोजन विशेष म्हणून असा झाला ह्या कार्तिका हेंतो आमच्या ह्या आश्वयुज मासाच्या मधल्या कार्तिक मासाच्या प्रारंभाच्या ह्या अमावास्यात रात्री करायच्या भोजनास विशेष प्राधान्यता ಕೂಡ दिल्यांचा त्या दिवस दंपार उपवास करावं म्हणून सांगणं सगळ्यांचं किंवा म्हटलं ते अशक्त रिगे म्हणून सांगणं नेकरांचं नाही आरोग्यांत थोडे एरोपेर असल्यांचं तेव्हा वृद्धांचं पुरा दंपराच्या अमावास्या दिवसा भोजन तिने करवात शक्तರಿಗೆ मध्यान्ह त्या दिवस उपवास करून घेऊन सायंकालच लक्ष्मीचे पूजन होऊन हे पुरा करून घ्यायचे मुख्य होऊन चुक्कोटी त्याचे ह्याचं विशेषता दिल्यांचा कार्तिक बटन लायक माहिती दिलं आता योगेश मास्टर आता ह्या नरक चतुर्दशी दिस दीपावली ते प्रथम दिवस इथे काय तर म्हटल्यार सूर्य उदय ते अद्यंत आम्ही एक तैल अभियंजन करू ते एक क्रम ह्याचे काहीतरी एक वैज्ञानिक कारण असं आहे याचं वैज्ञानिक कारण उन्वेचे बरसू एक ऐतिहासिक हिन्ನೆಲೆ असतं त्याचं कित्याक म्हटल्यार थंयसा नरकासुराचं दिशी मारलं दीस तर कसं नरकासुराची कथा चेतना आता प्रस्ताप झाले नरकासुराची कथा नरकासुराची कथा कशी असते म्हटल्यार तो भूदेवी आणि विष्णू वराह रूपार भूमीस येवन असताना त्याचे बेवर पडल्यानंत सृष्टी जाल्लो नरकासुर हां तेका जाणा भूदेवी कसले त्याला एक वರ घेता म्हणटार माझ्या पुतास माझे ಹೊರ್ತು ಹಿಂಗ कोणादर्शन मरणास्वने का म्हणून वರ घेऊन असता तसं नरकासुराचे अट्टहास खंडावटे होऊन असता तिला कसं तरी दिशी मारावेचे होऊन असता तिका जाणा विष्णू कृष्णावतार येतो
येताना तिला एक वरा असताना कसं म्हटलं त्याच्या अम्मान मात्र दिशे मारवे उरल्यान दिशे मारवे नाही तिका सत्यभामे कृष्णाच्या बायल ते नरकास विष्णूचे बायल सॉरी कृष्णाचे बायल म्हणून आसले ते पूर्व काळात भूदेवीचे त्याचे करेक्ट ते येताना काय करतो यो कृष्ण ಪೂರ ಎದುರು ಅಸಲ ಸವಾಲು ಪುರ ಮೆಟ್ಟುಂದಾತು ಸೈನ್ಯ ಪುರ ನಾಶ करतो ಮುರಸ್ दुशी मारतो तिक्के होता सत्यभामे काय करता म्हणतात बिल्लू बाण सोडून नरकासुरस वधे करता तिक्के होता तेद्वा ते ಮೈಲಿಗೆ होता ಮೈಲಿಗೆ ಅಂತ रक्त पडता यांच्या अंगार इंगड ರೀತಿ युद्ध करून सुस्तू होऊन ह्यावून असता तिकन ती वापस येऊन काय करतात म्हटल्यार अभ्यंजन अंतर सक्क ते उजड होऊन असत नाही तेद्वा त्याच्या नदीची येऊन अभ्यंजन स्नान करून सुस्तू दावेटी त्याच्याप्रमाणे दल्ल्या ಮೈಲಿಗೆ दावेटी करतात त्याच्यात आम्ही ಮುಂದುವರಿಸಿದ असा मग वैज्ञानिकवून स्नान कद्दसು श्रेष्ठ अच्छे ते आमच्या तेंगिनेचे स्थान मसाज त्या पुरा श्रेष्ठ अच्छे ते आम्ही प्रतिनित्य आम्ही नंतर कद्वसेदा केरला ते शिकोडू तर आम्ही काय करतो म्हटलं सांकेतिक होऊन ते उरून घेतला असं तिकडचे आम्ही अद्दिले इतिहास आता मत्तेन मसाज सेंटर होऊन आम्ही या करीत असता पार्लरಗಳು ಎತ್ತಹत ते ನಿಜವೂ ಆರೋಗ್ಯ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ मसा ते ಎಣ್ಣೆಯ अभ्यंजन स्नान करवायचे असं आमच्या आरोग्याच्या दृष्टीने निजवून उत्तम अच्छे मी खैलव आता पुरोहिताला विचारल्यारो कोणाला विचारल्यारो सूर्य उदय होच्या नदी आम्ही उठवून आमचे सक्कलचे पूरा कार्यक्रम मुग्धवल्यानंतर आता श्रेष्ठ दिन आम्ही लेखाम असं तसं अभ्यंजन स्नान म्हटल्यार सूर्योदयाच्या आधीच वयसवे मग जेन्ना स्नान केलं ते निजवून श्रेष्ठ आम्ही लेख तर ऐतिहासिक येणार येताना ते कसं कृष्णाचे वर दल्ले सारखेल्या कल्मशा पुरा धामदेव सांगून ते केलं ते आम्ही आज अनुसरण करीत असतो धार्मिक हिन्ನೆಲೆ अनुसरण करीत असतो म्हणजे कसं म्हटल्यार जनांस खैलेव आम्ही खैल्या आचरण धार्मिक हिन्ನೆಲೆ जाल्यार मात्र जन ओप्पावतात त्यासाठी काय केले ना दिले त्या एक बाउंड्री तरी असून दे एक विषय असून दे होण्याच्या उद्देशोस्कर ते केले ना मस्त मस्त कल्पने असतात नागवनाच्या कल्पने होऊन दे देवरा काढू कल्पने होऊन दे त्याप्रमाणे इल्ले कसं म्हटल्यार खाली ते एक प्रकृती उरवसाठी त्यामुळे वैज्ञानिक म्हणून आम्ही तसं करा असं करा कोण पक्कर दिसत नाही तर केद्दून आम्ही त्याचं धार्मिक हिन्ನೆಲೆ देतोय त्याचं चढ होऊन जेवण ते आचरण करतात भयभक्ती असतात तर मी काही येऊ नाही त्यासाठी अभ्यंजन स्नान खंडित होऊन आमच्या आरोग्यास उत्तम ते आता आम्ही मर्यादित असा त्यासाठी मत्तेन ते एक ನೆನಪು करवायसाठी आम्ही एक नरक चतुर्थी ते ठेवून घेतलं असं आम्ही बायकाने म्हटल्यार चेडवान एकरांनी अमावास्येस दो तेलगाल नावे नवामनेचे एक दीपावळीस मात्र दीपावळीस काय म्हणतात यतींस కూడా తైలాభ్యంగ స్నాన आम्ही नाहीतर अमावास्ये समज यतींस ने पुरा तैलाभ्यंग स्नान म्हणचे नाही ते डान्स हो असा म्हणून आमचे मातर नावेच नाही जाल्यार तू तेल घालून नावेच नाही म्हणजे क्रम असा जाल्यार दीपावळीस ते एक केल्ले नाही आम्हाला ओके वीणाका आता तुम्ही दक्कला असताना दीपावळी आचरणेचो आता आद दीपावळी आचरण करतेसो काय तो व्यत्यास असा आम्ही ल्हान असताना दीपावळी स्नान म्हटल्यार राती पाणी भरवेचे कार्यक्रम पुरो आम्ही नेकरांनी सेरावन आम्हा सद्दी एकच नाणी घरात किती जण असल्यार एकच नाणी असत ते पूर सांच्या नावन जाल्या प्रांत बावींत गंगा पूजा करून पावीस तेल घालून गोड दूध ओतून गंगा पूजा करून सगळ्यांनी जागटे गंटे शंख पुरो ओदून पाणी भरवेचे कार्यक्रम करीतो पूरांनी लागून ಒಟ್ಟು जाऊन पाणी भरतो सकाळी आमस 3 गंटे सुटून नावेचे स्टार्ट होते उजूड होताना 7 गंटे जाले म्हणताना घरा पूरांनी नावून पाव कालोन गोड पाव खावन वयते 7 सूर्योदयाचं पूर होऊन वयते आत्तांच्या कालांत आमींच जाल्यार 6 गंटे सुटून नाल्यार पिरे म्हणून लेखवेचे वरी जाल्यांचा 3 गंटे सुटवेचे पद्धत नाही चंद्रोदय स्नान म्हणून लेख दीपावळी स्नान चंद्रोदय त्याचा चंद्रोदय खयल्या टायमाच होतो थंयसर आम्ही स्नान त्या टायमार स्नान स्टार्ट करावे म्हणून जाल्यार आत्ता आम्ही पुरो 6 गंटे सूर्योदय जाल्या पर्यंत स्नान करतो पाव कथा 9 गंटे होत असत त्याच व्यत्यास त्या होय होय करेक्ट सो त्या एक व्यत्यास तुम्ही स्पष्ट करून दिलो भटानो आता आम्ही आता नरक चतुर्दशी दिसा ते अद्दिल दीस न्हाणी धुवतो मांड धुवतो आणि त्यास एक फुलापुरा बांधून एक एल बांधतो आम्ही आणि त्या मांड्यास आम्ही एक रंगोली मनके चित्र सोडवून आम्ही आरत करून पाणी भरवते एक क्रम इथे प्रश्न कसला म्हटल्यार इथे मांड्यास आम्ही घालवते येल खैना आणि त्यांत येल कित्त बनतात म्हण सांगवते त्या येल आता प्राकृतिक असं कसं म्हणतात आंब्याच्या तोरणा बांधतात त्याचं आणि कशाला म्हणतात शेडीन तर त्यांचं गोत्त सल्ले मेकेच्या त्याचे अलंकार आणि पुरा करून घेऊन आणि त्याच्यापर्यंत
त्यास तवसाची येळ बांधवायची त्याचे संप्रदाय ಕೂಡ असा म्हणजे त्यास कशाला म्हणतात महालिंग लता म्हणून सांगून एक नाव आहे असं त्याचं त्या नरकासुराचं वधे करताना त्याच्या नरकासुराच्या वधेच्या प्रतीक होऊन त्या येळ बांधवायचे एक संप्रदाय आयल्यान सामान सांगायचे की शास्त्र हिन्ನೆಲೆ ಕೂಡ असा त्याचं त्यांच्या एक नमनाच्या ते मुख्य होऊन कसं म्हणतात राणांत एक गावाच्या सारखेली येईल ती त्याचं दक्कले तवसा टाईपाचे एक दक्कले फलाई होतात त्यांचं तवसाचं होलवेचेंचं दक्कली म्हणटाची त्याच्या प्रत्यामनाय होऊन सांगून इथे त्या आम्ही काही तवसाची येईल त्याचं बांधित असा तवसाचे म्हणतात तवसाचं एक नमनाचे हिन्नेಲೆ असं कसं म्हणतात ह्या भवबंधनाचे मुक्ती म्हटलं मृत्युंजयाचे एक मंत्र असा त्र्यंबके जामहे सुगंधम पुष्टिवर्धनम उर्वारुका म्हटलं जाल्यार तर तवसाचे फल म्हणून सांगणं उर्वारुकम बंधनात त्या सदृशातल्या भवबंधन असून म्हटल्यार त्याच्या येळीनसून त्याच्या विंगडणे करताना खैल्या तिच्या मासे ते कळत नाही गे त्या सदृश होऊन आम्हाला ह्या बंधनासून विमुक्ती दी म्हणून सांगवायची एक प्रार्थना ಕೂಡ तुमचं असं प्रत्येक असो त्या चुकोट तिच्या एक हिन्नेಲೆ त्यास फाडसून असता त्याला आम्हाला ते कसं म्हणतात त्याचे तिळवळे की आम्ही म्हटलं आम्हाला गोत असून त्याला फाडसून आम्ही कसं आचरणे करीत होते महारगडे त्याचे आम्ही कंटिन्युएशन करीत जातो असं म्हणून सांगू ना जाल्यार की त्याच्या ಬಗ್ಗೆ माहिती ಕೂಡ आत्तांच्या त्याच्या विषयी गोत असत आम्ही ते आचरणे करीत जातो फाटल्यानंच कसं म्हणतात सांगू कळत नाही सो त्या माहितीच्या कोऱ्यात असा कसं असून दे जाल्यार अगदी कसं आचरणे करीत होते ते आम्ही फॉलोअप करीत गेला तर अर्थ त्याच खंडित असा म्हणून सांगू ना करेक्ट स्पष्ट माहिती आम्हाला गावण्याचा आता योगेश मास्टर आता इथे दीपावळी येता म्हणून सांगताना एक 15 दिवस आदींत आम्ही माळे रसल्ले एक गुड दीपक हाल हाडतो आणि त्या एक फ्रेश होऊन आणि री आम्ही एक स्ट्रक्चर करतो गुड दीपते महत्व काय म्हण ह्या संदर्भात निजवून गुड दीप म्हटल्यार तो एक दारी दीप लायक कसं म्हणतात भटाणीचे सांगितले कसं म्हणतात महालय पक्षांत पितृपक्षांत आमचे पितृ पुरा अनेक लोक गेल्ली पुरा येतात आमचे सुखकष्ट बघतात म्हणून तिकेतना आमच्या घरा दारी त्यांचं दिसून दे म्हणून सांगून ते एक दीप थे म्हणून त्यांचं इथे येवे एक वाट दाखवायचे म्हणून एक तात्विक म्हणून अर्थ आम्ही कल्पना करून घेतला असा त्याच्या ಒಟ್ಟು अनेक कसले म्हणतात सामान्य होऊन या दीपावಳಿ संदर्भातच ಈ ಮಿಡತೆಯ ಸಂತಾನೋತ್ಪತ್ತಿ ಕೀಟಗಳ ಸಂತಾನೋತ್ಪತ್ತಿ त्या प्रसिक मस्त होईत असता त्याचे पिरियड येत आहे ह्या टाइम ते केवळ कसं म्हटल्यार या मिडते पुरा काय होतात घरा भितर आकर्षण म्हणून घरा भितर येतात वैज्ञानिक हिन्नेಲೆ बघितलं गेल्यार ते घरा भितर येतात ते अवॉइड करायसाठी आम्ही एक दूर एक दीप स्थापने केल्यार ते केवळ कसं होतं म्हटल्यार ती मिडते पुरा थंय आकर्षण म्हणून थंय जाऊन पडतात तसं घरा येवेचे मिडतेचे प्रमाण कमी होता म्हणून सांगून एक आम्ही वैज्ञानिक हिन्नेಲೆ तार्किक म्हणून अर्थ केला तसा होता करेक्ट एक माहिती दिलं हो तुम्ही आता वीणाका आता मी गुड दीप एक रचना करूते ह्या संदर्भात ऐची नाकरा गुड दीप रचना करीत असत आता एक प्रश्न तसा आमच्या लगे हेंतु आसक्ती त्यांचं उणेदान असा कारण काय ನಿಜವೂ ಗೂಡ್ ದೀಪ ಅದ್ದಿ ಆಮಿ ನಾನ್ असताना आम्ही पेपर सांगले बिदिरूची काठी पुरं घेऊन करीत अंगडीत गावाच्या प्रश्नांना जो बंडा कागदाच्या गूड दीप करीत इंद अंगडीत गेवेचे कोणासो साध्य नाही अंगडीत गावतो नाही गावतो नाही आता पैसे असल्यावर अंगडी घराच्या बागलार कैली अंगड असतात ते गुड दीप गावतात एक आणि एक नेकरा करीत नाही म्हणवायचे सामान आहे किती म्हटलं आता गुड दीप स्पर्धे प्रारंभ देवस्थानात केले त्याच्या निमित्त आता नेकरा पुरा क्राफ्ट स्कूलांत क्राफ्ट असा शिकतात गुड दीप करतात गुड दीप हे करतात जाल्यार घरासाठी करीत नाही कित्याक म्हटल्यार घराच्या बागलार लायक उन्हे मोलास गावता म्हणताना आमी ते कश्टी येवन कितें करप हा एक प्रश्न आणि एक आत्ता शिकून देवचे आशीर्वाद ते पेशन्स नाही समयाव नाही समयाचे अभाव असता कोणाचं आमास तोरल्यांचा अभाव असता आमी नेकरांक सांगून प्रयोजन नाही आम्ही बसवून आम्ही त्यांच्या वाटतो आम्ही असं करा म्हणून शिकवून देऊन केल्यावर नेकरा खंडित होऊन करतात करवेच्या बरी असत ते आम्हीच मोस करतो आमच्या नेकरांचा आम्हीच आमच्या समय देईनंतर नेकरांचा हाळ करतो म्हण निजवून आतांच्या नेकरा आमच्या कालांत असलं बरेच मस्त हुशार असत नेकरा शिकवून देतो कुठले क्राफ्ट करतात ड्रॉइंग करतात हुशार असतात आणि गुड दीप जाल्यार आतांच्या नेकरांचं गुड दीप हांवेंच म्हणायचे इंटरेस्ट असा आणि एक घर बघताना लागी घर आणि लायक गुड दीप आमच्या घरात घाले एक नाही 4 घालावे कुठले ओटो घालावेचे इंटरेस्ट आताच्या नेकरांचा असता ते आम्हीच आशीर्वादांनी शिकवून देऊन आम्ही पुढे नेऊन आम्ही गुड दीप आमच्या
घरात करून घातलं श्रेष्ठ म्हणून आम्ही सांगून द्यावे आमचे मनावरिके करून संस्कार द्यावे. आम्ही आम्ही आमच्या आणि लेकरांना सांगून शिकवू. गोडदीपक कसं करवायचं म्हणून आम्ही सांगावं म्हणून आता ते युट्यूब हा, ते त्यांच्या बरोबर करून शिकतात करतात. विचार असतात मग लयक लयक मादारीच गावतात मादरे गावतात आम्ही गावतात. त्या प्रकारे नाही, घेऊन काही येतो. नाही. आम्ही काडियो घेऊन रूम वय, वय. गम्म हाडून आणतो पेपर अंत आम्ही करून उकोंबितो उकोंबितो. त्यांचे आता candle गम्म म्हटलं रे आमच्या मैदा हाडून मैदा हाडून आहे, करायचं. भातच जे हा, चिरडून चिरडून त्याच्यावर आणतो ठेवतो. येतो. अंट इत्ता वय. आतांच्या नेकरांस त्या पुरा नाही नाही. जाल्यार नेकरा हुशार असत आम्हाला त्याला साहित्य पुरं गावता आता वय. पुरं गावता गावता आम्हीच नेकरांस पुढे नेऊवे सांगेवे सांगतो पुढे ಚೀಕೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾರ್ಗದರ್ಶನ. ಚೀಕೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾತ್ರ ಅರ್ಥ करेक्ट ओके भटानो आता आम्ही दिवेस नाहीतर एक हाणतेस आम्ही खैला ताल ಬಳಕೆ केल्यार लायक प्रादेशिक होऊन जाताना प्रत्येक गावास जाताना परिवर्तन होतात त्याच्यानंतर ಕೆಲವು ಕಡೆ ಕಡಲೆ ಎಣ್ಣೆचे उपयोग करतात आता आम्ही मटाहारी तेवढी पुरं केला सनफ्युअर ऑइल असं त्याचा पुरा उपयोग करतात पाम इत्यादी पुरा ಕೆಲವು ह्याचा जाताना उपयोग करतात ಕಡಲೆ ಎಣ್ಣೆचे कडे प्रयोग असता आम्हा असं दक्षिण कन्नडांत प्रत्येकाच्या घरावर नारळ असल्यान समृद्धी नारळ सगळ्यांच्या घरावर असल्यान नारळात तेलांचे दिवो ಕೂಡ चुकोडू म्हणून सांगून झाल्या इथे तिला आणि त्यालाचं प्रधान होऊन मुख्य महत्त्व आहे म्हटलं तिला हा पापहार स्मृता हा दिवा मी पेटवतो तो आम्हाला ज्ञान किती मुख्य होऊन हव्या पडताय तिक्तंत पाप आधी नाही झालं तर सर्व रीतीचे दोष पुरा विनाश करवायच्या सारख्याला दोन मनाच्या सत्व आहे तिला अंत सके पाप विनाश होई नसताना आम्ही किती पुण्य संपादन करायला साध्यते नाही म्हणून सांगून त्यातून अनेक काय तील केद्दो शांतीचे अनेक मुख्य होऊन मनुष्याचं पाप विनाश करतात ಎರಡನೇ काय म्हणतात शांतीचे प्रतीक होणे असं तील केद्दो हे थंड काही त्यातून त्या घरांत सदा शांती नेಮ್ಮದಿ पुरा प्राप्त होते म्हणून सांगून आणि दोष विनाश होतात असं दोन मनाचे उपयोग आहे तिला आणि त्याला तसा तुपाचा दिवा सर्वश्रेष्ठ म्हणून सांगून लक्ष्मी म्हणून सांगून ಎರಡನೇ काय म्हटल्यार आम्हाला प्रॅक्टिकली बघताना तुपाच्या दिवांत काय म्हटल्यार त्या पत्तल तूप मात्र तो पंप होता त्या घण घण होतो तू दिवा तरी काय म्हटल्यार मिगे निखार येऊन जातो त्या तूप असल्यावर लास्ट असं तो दिवा इजून द्यावायचे साध्यता असा तिला त्याला त्या खैला क्लेश दोष काही नाही शुद्ध झालं तिला त्याल्याचं सर्वश्रेष्ठ आणि सगळ्याचा उपयोग ग्राह्य म्हणून सांगून तुपाचे दिवा पेटवतो तो आम्ही त्याचा फाटसून चालवायला पडतं की जर त्या थोड्या वेळ होतो तो घट्ट होता मी पंप होईत नाही त्या बघून घेऊया दिवा इजाळून गेलो म्हण झालं तर मग त्यांना काहीतरी कोण नाम सांगायच्या मग अनुमान पुरावायचे साध्यता तसं नाही तिला त्यालाच्या आम्ही इथे आम्ही बरं होताना खैलस होताना आम्ही उपयोग करताना तिला आणि त्यालाच प्रधान होऊन उपयोग आणि एक तुपाच्या दिवा पेटवे सगळ्यांना साध्य होऊ नाही नाही. काव्य तूप दिवसा साधण्यात काही असतं, घरीच वय, आणि दिवा पेटवे काही होता बारास एक दिवस पेटव त्या शुक्रवार लक्ष्मीचा दिवस असतो लक्ष्मी भूष येते नित्यम म्हणून सांगू सदा काल आमच्या लक्ष्मी आम्हाला भूषण करून देऊन दे म्हणून सांगू चुकोड त्याच्या उद्देशांत शुक्रवार झाला तर एक तुपाचा दिवा चुकोड म्हणून सांगू असं. करेक्ट आता ಯೋಗೇಶ್ ಮಾಸ್ಟರ್ ತಮಾಸ आता सामान्य होऊन आम्ही एक मत्ती ते ಹಣತೆ ಬಳಕೆ ಕರುವತೆ एक संप्रदाय कारण काय नाही तसं वैज्ञानिक कारणावरून मस्त सांगवात तर एक कसं म्हटलं आमचे दीपावली प्रारंभ इतिहास वगैरे तर मस्त दिला इतिहास त्याच कोणी कद्वा काय आता कृष्णाच्या काळातून सुरू झालं सनातन ते केवळ कद्वा आत्ताचे मी काही खैले मटेरियल्स अवेलेबलचे प्रश्नाचे नाही त्याचा मडके समेत मಣ್ಣಿನ मडक्याचे ಬಳಕೆ करीत असेल ते कसं अवेलेबल रिसोर्स असतात तर त्या हण ते करीत होते आम्ही त्याच ಮುಂದುವರಿತ ನಿಜವನ್ನ त्या ಚುಕ್ಕೊಡಚ್ಚು ಅಂತಂದ್ರೆ ಉರುಳೆ ಪೂರ ಪರಿಸರಸ್ ಮಾರಕ ಹೋಚ ಮಿಕೆಚಸ तर मण्ಣಿನ हण त्या काय पडल्यावर ಮತ್ತೆ इच्छे त्याच्यापर्यंत त्या स्टोअर करून घेवायच्या होता तसं म्हणून मण्ಣಿನ ते बदल काही हिन्ನೆಲೆ असा ना त्या संदर्भात अवेलेबिलिटी कसं म्हटल्यावर मಣ್ಣುಚ್ಚ मास पुरासो मडकी करतले असेल मಣ್ಣುಚ್ಚು सहज होऊन हण नाही त्यांचं करीत आणि श्रेष्ठते ಕೂಡ असं म्हणून सांगू की नंतर आता मग मूर्तीच्या कल्पनास गेल्यावर मूर्ती पुरं करताना झाला तर लोहाच्या त्याच्यापर्यंत मत्तीच्या मूर्तीस प्राधान्य देवते सान्निध्य बेगीन येता म्हणून सांगायचे विचार ಕೂಡ आता आम्ही गणपती पुरा इत्यादी त्या हिन्ನೆಲೆ ಕೂಡ म्हणजे आवे मಣ್ಣुಚ್ಚು ते पुरा ಬಳಕೆ होयचे आवे मಣ್ಣुಚ್ಚು ಬಳಕೆ करतात म्हणजे त्याच्यापर्यंत त्याला ओढण्यासाठी आता कोट कोट करवायचे सेरामिक कोटिंग करतात आता पुरा तर त्याला ओढून घ्यायचे अंश रोटी करवायचे सेरामिक अंश कोट करवायचे म्हणजे विशेष होऊन इंगड काही त्याचे करवे म्हणजे असं नाव माझे अंदाजू बट वैज्ञानिक हिन्ನೆಲೆ होताना माझ्या लेकर कसं म्हटल्यावर त्याचे अगदी अवेलेबिलिटी नाही ಅಥವಾ त्याच सांप्रदायिक ಬಳಕೆ करीत असतात म्हणजे निजवून परिसराचे उद्देश होतो भारी चिकोडच्या अंशाचे करेक्ट ओके आता वीणका आत्ता आम्ही बघू गेल्यार मत्ती ते हणत आम्ही कडिमे यूज करीत आसा आणि आद मार्केटांत कॅन्डल्स गावतात आणि ಕೃತಕ ದೀಪ ಮಾಸ್ गावत असतात हे ते ಬಳಕೆ चिडचिड होत असा ह्या ಬಗ್ಗೆ तुमचा अभिप्राय काय
ಜೀವನ ಅದ್ದಿ ಸೆಗಣಿ ಬೆರಣಿ ಕೊರ್ನು ಬೆರಣಿಚ ದೀಪ ಕರಿತಿಗೆ ಆರೋಗ್ಯ ಬಾರಿ ಚಿಕ್ಕೋಟು ಮನ ತೆಚ್ಚ ಪ್ರಾಂತ ಮತ್ತಿಚ್ಚ ದೀಪ ಇಲ್ಲ ಮತ್ತಿಚ್ಚೆ ಹಣತೆ ಕೊರ್ನು ಹಣತೆ ಅಂತ ಅಮ್ಮಿಗೆ ಅರಕೆಲ್ಲೆ ಹತ್ತಿ ಕೊರ್ನು ಹತ್ತಿಂತ ಎಳ್ಳೆನೆ ಗನ್ ದೀಪ ಪೆಟ್ರಲ್ಲ आमच्या डोलेसो आमच्या आरोग्यसो प्रकृतीसो पुरा चिक्कोटो मना ते करीत आता काय झालं म्हटलं हाणाते आतांच्याने आम्ही नेम तेवताना एकदा तेवताना एका हाणात्या फुटता पडल्यावर फुटून जाता होय. आम्हाला शेगणीचे बेरणीचे करवे आता आम्हाला साध्य नाही त्यासाठी आता कॅन्डल सुरू केलं झालं कॅन्डलाच्या बेळಕು आमच्या आरोग्य सौंदे प्रकृती सौंद कैलसो चिक्कोट नाही आता एका टायमार आता आयलेंते भयंकर कॅन्डल हाणा ते सोडून जाल्यार आता मगतेन एक 2 वर्षान आता मगतेन हाणा ते जन आमच्या घरा हाणा ते तेव्या कॅन्डल नक्का म्हणून सांगून पुरा ते इकत असत पुरा जन हाणा ते घेऊन हाणा त्याच दिवा पेटवत असत ಕ್ಯಾಂಡಲ್ ಉಂಟು ಪೆಟ್ರೋಲಿಯಂ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಹೆಚ್ಚು ಮತ್ತೆ वय वय उरल्यानंतर कसं पोल्युशन सुरू होतं तिकडचे पोल्युशन आम्ही हाणात कॅन्डल कॅन्डल आता करतो वय त्याच्यामुळे म्हणतात आरोग्याचं समस्या येते करेक्ट कसं आहे आता मगतेन पुरा हाणा त्यांच त्याल घालून दिवा पेटवायचे येता पुरा आयली साधारण कोनो कॅन्डल तेवीत नाही ख्रिश्चन सोडले आमचे हिंदू संस्कृतीन कोनो आता कॅन्डल तेवचे भारी नाही केंद्र फ्लॅटांत आणि मात्र तेवता आता सोडल्यार आणि काही तेवीत नाहीच आता चुकोटच दालेन आता जेवण होय होय लायक माहिती भटानो आता बलिपाड्यम दिवस बलिंद्रस सदवते म्हणून एक क्रम असा ह्या बलिंद्रस आम्ही कसं सदवतो आणि हे ते आचरण कसं हां बलीच्या विषयी साधारण असं पुराण इत्यादी पुरा ಗೊತ್ತಸಲ್ಲನ್ಸು ಕಟ್ಟನಂತರ ಕತ್ಯಂತ ಹೋಂದೆ त्यानंतर असा ಗೊತ್ತಸಲ್ಲ प्रकार होनो विष्णु पुराणात काय म्हटलं दशावतारांत वामन रूप येऊन बलिचक्रवर्ती वरप्रधानदल्ले एक कथा असा ते काय म्हटलं तर हिरण्यकशिपू सगळ्यांचं ಗೊತ್ತसोचो त्याच्या परांत त्याच्या पोतो प्रहल्लादाच्या पोतो विरोचनाच्या पोतो ह्यो बलिचक्रवर्ती होणं असं तो बलिचक्रवर्ती 3 लोक ಕೂಡ त्याच्या वश करून म्हटल्यार सगळं त्याने भूलोक त्याच्या वर्ष होऊन असता की मग चक्रवर्ती होऊन आडविका करीत असतो त्याचा पुरा चुकोट इतर सुभिक्ष रीतीर त्याच्या काय आडलित चलत असता म्हणून सांगून किती म्हटल्यार तो दानवाद आला जाल्यार विष्णू भक्त होऊन असल्यान मीत त्याला चित्राला मस्त चुकोडपणा येतं की त्याला आणि काही नक्का म्हणून तिकतं पुरा त्याच्या लगे असल्या जाल्यार तर आक्रमण इत्यादी पुरा असुरांचा स्वभाव असल्यान मीत तो पूर होणं इंद्र पदवी इल्ले पूर राक्षस ಕೂಡ इंद्र पदवीस आता आमचे कोण काश्मीरावर कसे डोले घालीत असत तसंच इंद्र पदवीस त्या रीतीर होराಟ करीत असलेच तेव्हा तो इंद्र पदवीस जाताना काय म्हणतात इंद्रास पूर कष्टी येताना इंद्र ಕೂಡ तो मिगला अखेरीस जाताना विष्णूच्या मोरे धावायचे होय विष्णूच्या मोरान जाताना असं बरे चक्रवर्तींनी तसं समस्या येत तसा सांगून होताना ते तो ह्यो भारी अहंकारांत पुरा दर्पण तसं आणि मला काही येऊ नाही सो इंद्र पदवी मात्र एक मी हे करवायचे असा म्हणून सांगायचे की ते जाताना ते समस्या येतं तिकडं होताना आणि स्वर्गलोक उरले नाही झालं तर देवतांचं हित नाही विष्णूसानी पुरा काय म्हटलं 3 नंबरचे लोक ಕೂಡ त्यांच्या हिडीत असतात तर बलिचक्रवर्तीसानी या कराव्या म्हणून सांगायचे होताना नियंत्रण हाडाव्या म्हणायचे उद्देशांत तो काय म्हटलं वामन रूपांत अवतार घेऊन विष्णू येतो की तिकडं होताना ह्यो काय अश्वमेध यज्ञाच्या तयारीर पुरा करीत असतो कोण बलिचक्रवर्ती तेव्हा तिने थंय जायत असताना अश्वमेधाला जाऊन त्याच्या तयारी पुरा होईत असताना ते जाऊन येताना कसं म्हणतात ब्राह्मण वटू येताना त्यांच हव्या जाल्या पुरा उपचार आता त्यांच काय हव्या त्या द्यावेच्या सारखेला कर्तव्य राजस असतं की तिकडं वामनाला जाऊन विचारतो मी तुला काय तर द्याव्या म्हणून सांगून कसलं हव्यान ते विचार राज्य आहे तुला भूमी आहे कसलं धना का नका कसलं हव्यान ते विचार मी तुला देतो म्हणून सांगून त्याचं तो काय म्हटलं मला काही येऊ नका मला 3 पादत हव्या तिकडं जागोदी म्हणून सांगून हेले का ना मनाच्या मुजुगर होता की माझ्या एवढं सरलं चक्रवर्तीला घेऊन मी इंद्रलोक सत्तू जाऊन हे करवायच्या तिकडं सर पावलो असं माझ्या लागे 3 पायांचे इतके जागो विचारतो असं नाही म्हणून सांगायचं त्याला हवा होता की नका नका मला तुझ्याबद्दल काही येऊ नका तुझ्याला सामर्थ्य संबंध आला तर मला 3 पादत हव्याच्या तिकडं जागोदी म्हणून सांगून होऊन दे म्हणून सांगून तो हिचा होईत म्हणून सांगून विचार दत्तो काही त्याला काय म्हणतात रे एक पाय ठेवतो काही तिकडं होता ना तो भूलोक पूर व्याप्ती होतं काही की तो विष्णू तो तेवढं थोडं वामन रूपांत इल्लो थोरलं होईत जातो काही त्याच्या काय रूपा वामन मूर्ती झाल्यावर थोरलं रूपावर जातो एक पाय त्याचं इडी भूलोकाचं व्याप्ती होता ಎರಡನೇ ಪಾಯಿ ಕೈ ತಗೋ ಅಂತಾನ ಆಕಾಶ ಪಾಯಿ ಥೇವ सांगतो काही तिथं आकाश व्याप्ती पूर त्याच्या पादांत जाता 3ನೇ पाय ಕೈ ತಗೋ ಅಂತಾನ तिथं होताना हेले ह्याच्या अगाधते प्राप्त काय कलता कोणाचं बलिचक्रवर्तीचं आणि ह्यो माझ्या प्रभूच येईल असा त्याच्या लागे मी आणि कसले विचारवायचे
आणि मी काय त्याच्या भक्त होऊन असता ह्याच्या इतकं चुकोड जाल्लें माझे पाप सगळे विनाश करपाचे सर केले पादा माझ्या माथ्यार थेवलान जाल्यार तर मी उद्धार जाल्ले मी केचनी म्हणून सांगून माझ्या माथ्यार थेव म्हणून सांगून ह्या तो काही तिकतो होता ना काय म्हटल्यार त्याच्या नादी काय म्हटल्यार त्याला वर जाताना जाल्यार त्याने हसता पांय कसाला म्हणतात पाणी घालून त्याच्या प्रांत वरा देवे म्हणून सांगून तिकता होताना तो हेले अंदाजे होते शुक्राचार्य असुराचे आचार्य शुक्राचार्य अंदाजे होते होता आणि काहीतरी विष्णूच्या इथे गेम असा म्हणून सांगून टिकता होताना तो त्याच्या कमांडाला तो धावून सिरकोन रोवतो की कप्प्याच्या रूपांत म्हणून सांगून असा टिकता होताना तो वामन मूर्ती तिकता केलं होतं ना तो त्याचे दर्भ घेऊन त्याचं कमांडोलचे होल असं कुटतो काही तिकता होताना त्याला डोलो जातो म्हणून सांगून असा त्याच्यापर्यंत त्या धारे येरे होतो त्याच्यापर्यंत 3 लोक त्या 3 पायन थेवे तिकते जागो देतो नाही त्याला पाहताला असं काले त्याला घालून मोक्ष देतो तिकता होताना त्याला वर देतो की प्रति वर्ष ಕೂಡ त्याला वार्षिक होऊन भूलोक असे येऊन तुझ्या संसार तुला नंबत असेल जन कोण असं त्याचं तू उद्धार कर ಎರಡನೇ काय म्हणलं तर तुझ्या काय पाताला लोक असं ना त्या त्रिविक्रम रूपांत मी येऊन तुझ्या रक्षणे करतो म्हणून सांगणं पाताला लोक तसं आहे विष्णू पाताला लोकांचं त्रिविक्रम रूपांत त्यापुढे रक्षणे करतो म्हणून सांगून शास्त्र असं तसं वार्षिक होऊन इथे 3 वाटो मिलवेचे कडे किती म्हणजे 3 पादाचे प्रतीक होऊन 3 वाटो मिलवेचे कडे आता आमच्या गावांत झाल्या रो काय म्हटलं ಕೆಲವकडे ह्याच्या पोंगाऱ्याच्या रुंकाच्या हे करून हे करतात आम्ही काय म्हटलं एक खाडी मारून त्यास 3 सोडणा केलंय त्यास 3 दिक्का सेवेचे मी के सोडणा करून त्यास दिवे ठेवायचे त्याच्यापर्यंत पाण घावणे करून त्यास 3 ते घेऊन दिवे पेटवून घेऊन त्या एक क्रम असा बलिंद्र ಈ ಊರ ಪೊಲಿ बलिकोण आ ಊರ ಪೊಲಿ कोणाला म्हणून सांगून त्याला बलिंद्र असं साधवायचा संप्रदाय आता मी गावांत आता चलत असतात चपट त्या एक हिन्नेर असतात लायक माहिती दिलं वाटानं आता योगेश मास्टर इथे काय ते म्हटलं दीपावली म्हणून सांगू ते सगळ्या धर्माने आचरण करू ते एक परब इथे मुख्य होऊन माझा प्रश्न काय ते म्हटलं जैन धर्म आणि सिख धर्माने आचरण करू ते हिन्नेला काय म्हणा आता आम्ही हिंदू धर्मांत एक हिन्नेಲೆ नरकासुराच्या वधे असता म्हणजे तुम्ही उत्तर भारतारी गेल्या कसं म्हटल्यार ರಾಮ ಲಂಕೇಶ್ ದಾವನು ರಾಮನ ದಿಶಿ ಮಾರನು ತ ಮತ್ತೆ ವಾಪಸ್ येऊन राज्यभार सुरू करला दिस विजयोत्सव दिन म्हणून आचरण करायचे संप्रदाय असता त्याच्या प्रमाणे जैन धर्मांत कसं म्हटलं त्यांचे तीर्थ कोणीय तीर्थंकर कोण असता तो त्रयोदशी दिवस निर्वाण होतो तेव्हा निर्माण झाल्यापर्यंत ಮತ್ತೇನು ಒಂದು ದಿನ अंधकार होता म्हणल्याक मरुदिन पर्यंत त्यांचं ಹೊಸ ದಿನ ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತದೆ त्याच्यापर्यंत आम्ही कसं युगादी आचरण करतो साई तसं त्यांचं नवे वर्ष आचरण आहे जैनांचं त्यांच्या शिष्य असं त्यांचं ज्ञानोदय त्याच्यापर्यंत त्यांचं नवे वर्ष आचरण आहे म्हणल्याक त्याच सिख धर्मांत ते हरगोविंद सिंग त्यांच्या 6ನೇ सिखांचा राजा होऊन असतो तो त्यांचे सुमार जन राजांचं बंधनांत येऊन असतात त्यांस पुरा बिडुगडे करून घेऊन येतो त्याच्यापर्यंत सिख धर्म उच्चाय स्थितीत येता म्हणल्याक तसं म्हणून ते बिडुगड्याचे संत उत्सव म्हणून ते आचरण करून येत असतात सिख धर्माचे लायक माहिती आता वीणक्का पटाकी आम्ही इंगड संदर्भात आम्ही पेटवतो विजयोत्सवाचे संकेत होऊन असतात आयुध पूजेचे संदर्भात असोपर्यंत आता इथे दीपावली संदर्भात आम्ही मुख्य होऊन पटाकीचे एक प्रामुख्यते असा पटाकी सोडवते एक वैज्ञानिक हिन्नेಲೆ असा पटाके म्हटल्यार दीपावली म्हटल्यार पटाके आम्हाला होत असले दोन आता इंगडपुरा पटाके सोडवायचे त्यांचे स्वार्थासाठी नाही त्यांच्या विजयोत्सव ते 4 जणांसाठी नाहीतर आम्ही दीपावली पटाके सोडवायचे किती म्हटल्यार एक बॉम्ब सकाळी 3:30 गंटेचा एक बॉम्ब घातल्यार पुरं लक्ष पुरं घरचे उठून नावे व्हायचं त्यासाठी पटाके नाचल्या वेळेला आम्ही फॉक हे नसताना बसलो पटाके हव्यांची दीपावली म्हटलं आम्ही पुरण एक रेडी रव्याचे पटाके सोडवायचे पैसे असतं ते नाही कोणाचे तरी चुचू पैसे तरी ಒಟ್ಟು करून तरी आम्ही पटाके घेवे एक रेडी वयतो मग आदल्या काळांत थोरले पटाके मात्र आतांच्या बरेने आम्ही सोडल्यार केप नाहीतर थोरले बॉम्ब सोडणं इंगडगर ऐकून पूरा जानांत पूरा घरचे नेकरा थोरले पूरा संचे दिवे पेटवून पटाके सोडून ते एक संभ्रम नाहीतर इंगडच्या पटाकेचे असं अर्थच नाही त्यांच्या स्वार्थासाठी ते पटाके पटवतात मी अनेक विषय म्हटल्यार आता महालय अमावास्यंत इल्ले पितृ ಎಂತ ದೀಪಾವಳಿ ಸರ್ असत दीपावली पाव कावनो ते जाव्या त्यांचा आकाश दीपावन आम्ही गुड दीपते होतो दारी त्या वेळी आकाश दीपावन असता तद्वा त्यांसाठी आम्ही पटाके फोडतो त्यांचं साऊंड ऐकून ते येऊन देत येऊन त्यांचं मग संभ्रमाचरण ಅಂತ ह्या पटाके हिन्नेಲೆ पितृ सनिक पटाके सोडून हिन्नेಲೆ पितृ हिन्नेಲೆ
चांचल्य म्हणून चुकोड हे असतात होय, पितृलोकास वापस संबंधित जाडवेटे आणि होऊनच पटाकी असतात. सोडून संभ्रम करतो ते बघून वापस म्हटल्यार आज सकाळी म्हटल्यार आज दीपावळीचे अमावास्येचे सकाळी आज कोण पितृ बायका असतात ना त्यांचे उद्या सकाळी ते दादी असत न्ही त्यांचे पितृलोकास जाडवेचे कार्यक्रम हे पुरा म्हटल्यार आमचेंत नाही जाल्यार इंगड जात आमी कोण सांगतो तुळू बोलतात त्याच पुरा कसं म्हटल्यार पोव वाडून होय. त्यांचं त्यांचं आज अमावास्या बिल वाढायचे. कोणी- परबा बळसून म्हणायचं त्यांच्या हा, त्यांचं सध्या भावलं- अमावास्या वाढायचे. हा, बळस- आम्हाला नंतर पितृ- आमच्यापैकी पितृपक्ष आचरण करीत पितृपक्ष नाही ते. आचरण कसं असं आहे महाल मास होय. तसं त्यांचं त्यांचं- परबा हा, बळसून बरोबर परबा असं बळसून आज त्यांचं वापस जाडतात त्या संतोष असं ते वापस जाऊन देतं त्यांच्या पितृलोकांत ते नेಮ್ಮದಿ नसून देतो आम्ही पटाके सोडून संभ्रम करतो सोडवते क्रम सम आता बटानो तुम्हास आता ह्या दीपावळी संदर्भात एक ग्रहण आयले सा म्हटल्यार ह्या वरीस एक विशेष आम्ही प्रथम होऊन एक ऐकत असा ह्या समयार केतुखंड ग्रस्तास्य सूर्यग्रहण आयलं असा ह्या ಬಗ್ಗೆ तुम्ही काय ते सांगता ह्या फाटी साधारण बघ गेल्यार केद्दो आयला म्हटलं सर 27 वर्ष आद्यो असं आयला सांगून सांगून किती म्हटल्यार आमचे गोचार असं नाही तेव्हा आम्ही दखले असताना त्याच्यापर्यंत आत्ता बघताना तसं आयला असं म्हणा ग्रस्त असता म्हटलं जाल्यार ग्रहण लागून तो आता काय म्हणतात सूर्य अस्ता होता ना ते सुटून असतंच नाही तर त्याचं ग्रस्त असता म्हणून सांगून त्याचे परिणाम काय म्हणतात जाल्यार तर ते उद्या सकाळ सर ग्रहणात आमास ह्यान जाल्यार मोक्ष जाल्यार आमास तो ग्रस्त असूनच तो असता जाल्यान मी तो उद्या सकाळी सर त्याच्या परिणाम प्रभाव असता त्यासाठी त्याच्या आचरण उद्या सकाळ सर कराव्या म्हणून सांगून शास्त्र निर्णय असा म्हणजे सामान्य होऊन शास्त्र प्रमाणात ह्या पर्वकाला ಕೂಡ असता म्हणून सांगून ग्रहण केद्दो येतय साधकांस आता बाबा चुकोटी तर देवाच्या सकाळी सान्निध्य संपादने कोण करताय त्यांचं भारी जाल्ले विशेष जाल्ले दीस असता आणि त्या दिवस त्या करवे टाईम समयार करवेच्या सारखे जप असत होम पूजा पुनस्कार नाही तर दानादी काही कर्मांग असत त्यास अतिशय जाल्ले द्विगुण जाल्ले फल असा म्हणून सांगून शास्त्र प्रमाण असा ग्रहण येतूच आम्ही त्या दोष म्हणून सांगून आलोचना करणे का त्यातून आम्ही तर दैविक जाल्ले आम्ही संपादन करवेच्यासाठी हे स्नान मध्यंत जपा त्याच्या प्रांत अंत्यकालार दान करावे म्हणून सांगून शास्त्र ग्रहणाचे 3 म्हणायचे ग्रहण लागताना स्नान मध्यांत जप होम आदी अंतिम असं दान आदी पुरा करून घेऊन याचे पुण्य संपादन करून घेऊया दोष आदी पुरा एवढं काही ग्रहण करावे नाही का म्हणून सांगतो ओके स्पष्ट आम्ही माहिती पॉझिटिव्ह होऊन चुकोटी तर ते आम्ही- अभिवृद्धी करू आता म्हणून सांगतो ओके वीणाका आता दीपावली संदर्भात आम्ही गोपूजा करतो आता तुमच्या घरात तुम्ही गोपूजा कसं आचरण करता आम्ही नान असताना आमच्या घरा हट्टींत भरून गोरवा काही 25 गोरवा आम्ही सकाळी उठून गोरवांस दोवेचेंच काम आमचं एक उकलेने एक उकास दोवेचे गोरवांस दोवेचे गुड्यार जावेचे गौरी फुलाडवेचे तोटान जावन ते करवीरा पुष्पावणी येते त्याचे एक 25 माली करवेचे गोरवांस दोवन माली घालून तेस शेडीचे एक चक्र लोटा बुडून चक्र ओतवे आसा त्याच्या प्रांत गायींस आम्ही कुंकाम तेवन पांय धुवन त्याचं आरत करून आरत दाखवून त्याच्या प्रांत गोड पोव आणि पानगवणे केल्यार मीठ घालवाने चेप्पे पानगवणे करून नैवेद्य देऊन पूजा करायचे आमच्या घराचेला तसलं हां हां भटानो आता गोपूजे ಬಗ್ಗೆ ಅಸ್ವತೆ महत्व आणि उपकथे काय आणि आता वीणाकने सांगितलं म्हणजे गाय ते अंगावर आम्ही एक वृत्ताकार ते एक रंगोली चित्र आम्ही सोडवता त्यामुळे शेड पाणींत हे ते अर्थ काय म्हणून मुख्य होणं म्हटल्यानंतर त्या तप्त मुद्रा धारण आहे म्हणून सांगून त्या शास्त्रांत बघ गेल्यार आम्ही डाक करीत होते कसं आहे त्यासारखं म्हणतात गायीं सेवेचे काहीतरी दोष असल्यार रोग रुजिन आदी पुरा असल्यार त्या नाश होणार आता डाक ठेवायचे आधी मनुष्यांचं डाक ठेवीत येत होते रोग निवारण होतात म्हणून सांगून त्यांचं रोगनिरोधक शक्ती वृद्धी होते म्हणून सांगून त्याच नंबर सदृश जाल्ले की प्रमाण ह्या सगळं येऊन असतात किती म्हणतात पूजा केली सर केली गो म्हणून सांगवायची एक सूचना होता आणि कसं म्हणतात खैल्या रीतीचे बंधन नाही कोणी त्यास हिंसे करवे नाही कामा म्हटल्यार त्या बघतो तो भयभक्ती आम्हाला तेंतू येते म्हणून सांगायचे की उद्देशांतू त्या तप्त मुद्रा धारणा करवेच्या सारख्याला प्रसंग ह्या रीतीर कारण म्हणजे शेडीचे आम्ही मार्क करून ठेवायचे एक परिवर्तन रूपार आयलन्स म्हणून सांगायचे विचारांत आम्ही आलोचना करू तसं ओके आता गोपूजेचं उपकथे म्हणजे काहीतरी असं होय गाव म्हटलं गाव विश्वस्व मातारा हा म्हणून सांगून नाही इडी विश्वसत मातारा म्हणून सांगून ते म्हटलं लक्ष्मीर या लोकानाम म्हणून म्हटलं
सर्व ರೀತಿರೋ ಮಾಸ ಲಕ್ಷ್ಮೀ ಸ್ವರೂಪ ಅಂತ ಸ್ವಿಚ್ ಗೋಮಾತೆ म्हणून सांगून त्यांना सर्व रीतीच्या देवतांच्या सान्निध्यात त्या गोवंत असा म्हणून सांगून त्यानंतर तेवसून उत्पत्ती व्हायच्या सारख्या तूप म्हणून सांगून म्हटल्यार आज्यम सुराणाम आहार आज्या म्हटल्यार तूप काही म्हटल्यार त्यानंतर सुराणाम आहार सुर म्हटल्यार देवतांचं त्यांचं आहारच काही आम्ही होम करताना झालेलं रे तूप त्याच्यापर्यंत तूप नसताना अन्नशुद्धी होईतच नाही म्हणून सांगून अन्नशुद्धी होई नसताना प्राशनाचं करावं योग्य नाही नंतर देवतांचं नैवेद्य करावं योग्य नाही तो होमास आहुती घालावं योग्य नाही म्हणून सांगून त्याचं तूप कद्वा पडल्या म्हणून झालं तर त्या पुरा आहार पदार्थ समृद्धी होता की तर तुपासच तिथे महत्व असताना त्याच्या दूध होऊन ते दही उत्पत्ती व्हायच्या सारख्याला ह्या गोस नाही आहे त्याच्या केन्ना म्हणतात आम्ही नदी मोला म्हणून सांगून त्या खाल गेल्लीच तिकती पवित्र असताना त्याच्या उगमस्थाना काय म्हटल्यार नाही आहे हे तिकते पावित्र्य असत आहे त्या रीतीचे महत्व ह्या गायसत केन्ना म्हणतात ह्या तूपच तेवसून उत्पत्ती होता सामान झालं तर ते सर्व देवतांचे सान्निध्य असा त्याच आम्ही खाली पूजा करत होतो पूर्ण देवतांचे आम्ही काय म्हणतात इडी लोकसत्व पूजा केल्यासारख्याला पुण्यामास दुगावता म्हणून सांगायचे विचार आहे प्राकृत होणं दिलं काही आम्ही तुम्ही सांगताना एकूटाच झाला आमच्या हिरियांनी सांगतात गोमातेंत मोतमोर कोटी देवते असतात म्हणून करेक्ट आणि त्यांतूय कसाला म्हणतात आम्ही माथ्या पडून पाया पडून पूजा करायचे ह्या करायचे बरं असो त्याच्या शेमटेच्या लागी लांगोला नाही तेही मुख्य होऊन केला झालं तर सर्व पातका नाही तर पूर्ण विनाश होऊन घेऊन मुख्य होऊन असवायच्या तेही जागो त्याच्या असतो म्हणून सांगून असा शेमटेच्या लागी मोंदांत तेही आपण आम्ही नमस्कार करावे म्हणून सांगू आता दीपावली संदर्भ लक्ष्मी पूजा येते लक्ष्मी पूजेचं महत्व काय आणि ह्या लक्ष्मी पूजा कोण आचरण करतात ही लक्ष्मी पूजा इथे बाकी आम्ही लक्ष्मी पूजा करतो आता घर वकाला होताना ही लक्ष्मी पूजा होते इथे मुख्य होऊन असतो तर व्यापार स्थळांत मुख्य होऊन त्या समृद्धीचे प्रतीक होऊन म्हणून सांगून इथे म्हणतात आमचे ज्वेलर त्यांनी प्रधान होऊन हेंतो करतात केलं लक्ष्मी पूजा अमावास्या ते सांगून त्या दिवशी लक्ष्मी सान्निध्य करून घेते मी मगाशी पूर्ण एकदा सांगून घेतलं त्या नरका ह्याच्या धनत्रयोदशीच्या विचारांत काही सांगितलं ते ती लक्ष्मी इथे म्हणतात धनाका नका वस्तुवाहन पूर्ण रीतीने अभिवृद्धी करून देते अमावास्या देसा म्हणून सांगून त्यासाठी त्याच्या वृद्धीसाठी करून घेऊन म्हटलं व्यापार मुख्य होऊन मनुष्याचं अगत्य होऊन असवायचं म्हटलं धनसंपादनाच्या मूलत ही असता म्हणून सांगून आता व्यापार म्हणतो खैर झाल्यावर आम्ही विक्रय करण असताना मस्त एक प्राप्ती व्हायला साध्य नाही आहे त्यासाठी धना होऊन दे धान्य होऊन दे आम्हाला समृद्धीचं म्हणून सांगून त्याच्या घरांत आम्ही नवी कणसा घालवायचे असत नाही झालं तर घरा येऊन सारख्याला येवायच्या सारख्याला भात प्रति एक विचार करून आम्ही काही कृषींत संपादन केल्यासारख्याला पुरा सवलत आहे काय असं आमच्या घराच्या जालांत येऊन पडवायच्या सारख्याला पुण्य झालं दिस असतो त्याचं तीच आम्हाला लक्ष्मी म्हणून सांगून त्यात असं आम्ही कणाजा होऊन दे प्रति एक बेळभाग्य असं पूजा करायच्या सारख्याला संप्रदाय व्यापाराच्या दृष्टिकोनात जाताना व्यापारांत नंतर आम्हाला सांगड असत हॉटेल असत ते पुरा त्यांचं प्रधान मुला होऊन असता तर असं ना थंय त्या रीतीने आचरण करायच्या सारख्याला विशेषतः ह्या दीपावलीच्या समयार असा म्हणून आता विणका हा दीपावली संदर्भ पंचमी पूजा करूय ते एक क्रम असा हे ते अर्थ काय गुजरात व्याराचे पुरा व्यापाराचे पुरा काय करतात म्हटल्यार पंचमी पूजा म्हणून करतात 5ನೇ दिवस हे दीपावलींत आम्ही नाव हे करून पुरा नक्क जाल्ले अशुद्धी पुरा जावन नवे वर्षाचे नवे आमास पुरा येऊन दे म्हणून सांगून पंचमी पूजा म्हटल्यार त्यांचं ಹೊಸ वर्ष ಲೆಕ್ಕಾಚಾರ व्यापाराच्या ಲೆಕ್ಕಾಚಾराचे ಹೊಸ वर्ष आम्हाला ते युगादी कसं करतोय ते गुजरातांत तवनी पुरा ಹೊಸ युगादी ಹೊಸ वर्ष त्यांचं लेखाचे नवे बुक ओपन होता म्हणून आणि एक प्रकार तुमच्या पुराणाचे प्रकार आमच्या प्रकार यमा आणि यमे यमी असत त्याचे बहिणी यमाचे यमास सुयमी संयमी पुराचे एक आडळीत गावताना गावल्या प्रांत त्याचे संभ्रमाचरणे होता तद्वा त्याचे बहीण जाल्ले यमी त्याच्या घरा जातागे तेंस यमी गेल्ले तेंस तिने भावानं त्याला उडुगरे देऊन त्याला लावून आरती करून संभ्रमाचरणे म्हणजे गंमत करताना त्या यास पंचमी म्हणून दीपावली पंचमी यमद्वितीय यमद्वितीय धर्मसिंधून त्याचा एक निर्णय झाला असा काय म्हटलं त्या दिवस प्रयत्नपूर्वक होऊन भावानं बहिणीच्या घरात जाऊन जेवण आणि बहिणीसाने पुरा हवे तिथे उडगिऱ्या आणि बहिणीने आणि कुठं भावास त्या दिवशी उडगिऱ्या पुरा दव्या म्हटलं त्यांचं वैदव्य योग आधी पुरा येत नाही म्हणून सांगायचे धर्मसिंधून तुकड्याचा उल्लेख आणि तुम्ही सांगितलं मेकेच त्या दिवस नवे बुक ओपन होता म्हणून त्या आमचं बागलकोटे घाटारी पुरा गेल्यावर फाटलं रीन काय असा त्या दीपावली तैसा एकदा संध्याय पंचमी त्यांचं ಹೊಸ वर्ष त्यांचं करेक्ट योगेश मास्टर आता
दीपावली संदर्भार आम्ही धान्य पूजा करतो एक क्रम आसा क्रम आसा. हे ते एक महत्व काय आणि ह्या कोण करतात म्हणून धान्य पूजा म्हटलं बेट्टाचं सहज होऊन तेकराचे रैत वर्गाचे रैत वर्गाचे करतात. कित्याक म्हटलं आम्ही धकले असताना आमच्या ते भात ಬೆಳೆಯುತ್ತ होतो आता सगळे पुरा कसला पुरा आम्ही त्याचा उपयोग करतो साला करणे साधारण पूर असत नाही ती पूर हाडून ठेवून बाहेरला एक धुवून क्लीन करून ठेवून त्यास पुलापुरा ठेवून प्रतिनित्य दिवो दाखवून ह्या करायचे क्रम असतात. म्हणजे त्याच्या प्रांत भात त्या रास करून त्यास सदीन हाणात दाखवायचे त्या हाणात दाखवायचे तुलसी प्रोफेसर कंटिन्यू करतो. आता सुरू केल्यार दीपावळी त्रयोदशी दिवस सुरू केल्यार ते तुळशी परबे थंयसर कंटिन्यू करून हाणात दाखोवचे क्रम उरता. त्यानंतर हट्टे लागी वचचे हट्टेच्या वर एक बैपणीर दिवो ठेवून तो केद्दो हाणते प्रति दीपावळी सुरू केल्यार ते आमी खंयसर म्हटल्यार तुळशी पूजे थंयसर ते कंटिन्यू करून हे करीत उत्तो. त्याच कारण कसले म्हटल्यार सहज होऊन ರೈತಂಚ ಕಟಾವು ಅಂತಾರೆ ಆಮೇಲೆ ಭಾತ್ ಕಾಪುವೆಚೆ ಬೆಲೆ ಕೆಲೆ ಕೆಲ ಕಾಪುವೆಚೆ ಅಂದ್ರೆ ಬಹುತೇಕ ಹೆಚ್ಚು ಸಮಯ आता आमच्या इंतू येता ना खारीफ बेळे येता म्हणजे मಳೆಗಾಲ ಬೆಳೆಯುವ ಬೆಳೆ ಖಾಲಿ ಬೇರೆ ಅಂತ ಆತ त्याचा पूरा दवस धान्य पूरा कटाव सेवेचे आताच ते कटाव येऊन रैतांच फला गावाचे समय ते के होता ना ते एक त्यांचे हब्बा आम्ही इथे हे करतो ते घाटार पर गेल्यार ओकला आटाव करतात ते दोचे पूरा रास करून इडी भात पुरा क्लीन करवायचे ते ओकला आटाव ते हब्बाचे आचरणे करतात. इडी कसं आज आमच्या घरात आले पुरे येवचे उद्या अनेकाच्या घरा पुरे येवचे ते हब्बाच्या रीती आचरणे करून ते ओकला आटाव करतात. ते धान्य पूजे ते दीपावळींत सांप्रदायिकवन आमी आचರಣೆ करीत येत आसा ते आता ಮುಂದುವರಿಯುತ್ತೆ आसा. ओके लायक विचार आता वीणक्का आता ह्या काळात नाकास अद्दिल रीतींत दीपावळी कसं आचरण करीत आयलो आसा सांप्रदायिक होऊन आचरण कसं करीत आयलो आसा म्हणून सांगते एक विचार प्रेरेपणे कसं देवतो आम्ही प्रेरेपणे देवेच्या निमित्त आम्ही त्यांचं ಮುಂದುವರಿಸಿत गेल्यार नेक्स्ट बघून शिकतात. असे करा म्हणून सांगोवेच्या बरस आम्हीच कसं दीपावळी करतो असं आमचे अम्मा अण्णा कसे करीत आमचे कसं आम्ही त्यांचं ಮುಂದುವರಿसलं आम्ही अम्मा अण्णांचं बघून शिकलो आम्हाला कोण शिकवावे नाही हवे आम्ही करीत गेल्यार आमचे नेकर आम्हास बघून शिकतात. आम्हीच केलं नाही तर आम्हीच उदासीन केल्यार आमचे नेक्स्ट जनरेशन म्हणजे आम्हास कसं नाही म्हटलं आमच्या हिंदू धर्मात कसं नाही म्हटलं आमच्या संस्कृती आमचे संस्कार नेक्स्ट जनरेशन देवेचेच आमचे कर्तव्य. एक गृहिणी होऊन एक माते होऊन काय म्हटल्यार आमच्या नेकरांस आम्ही सद्बुद्धी देऊन आम्ही आमचे संस्कार पुढे नेवेचेंच आमचे आद्य कर्तव्य ते आम्ही करीत नाही साम असल्यार आम्ही ते करावे त्यांचं आम्ही त्यांचं जे कैल्या कराव्या त्या करून आम्ही त्यास ಮುಂದುವರಿसल्यार आम्हास बघून नेकरा खंडित होऊन शिकतात. करेक्ट. आता ह्याच प्रश्नच मी अनेकदा योगेश मास्टरला घेतारवते आता ह्या फुडल्या एक जनरेशनाचं ह्या एक मौल्य होंदे नाहीतर महत्व वर्गावणे हवे म्हणताल्यार शिक्षकचं पात्र कसला ಖಂಡಿತ ಶಿಕ್ಷಣಾचे ಪಾತ್ರ ಭಾರಿ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ कसला म्हटल्यार अदी ब्रिटिशांनी आडಳಿತ करताना वैसरायचे एक हे होतं कसं म्हटल्यार तुम्ही इंगड कय्यो करू नका त्यांची संस्कृती नाश करा संस्कृती नाश केल्यार ते जनांग ऑटोमॅटिकली जाता त्यांचे म्हणजे एक भाषे हेरवेचे सूत्र त्याच्यासले इडी देशास इंग्लिश भाषा हिसवे उरली भाषा पूर्ण नाश जाल्ल्या बेट्टास भाषा नाश जाल्यार ती संस्कृती नाश होते संस्कृती नाश जाल्यार सहज होऊन त्या जनांगाचे आचरणे उणे होता ते कारण सहज त्यांचे महत्वाकांक्षा पूर्ण क्रिश्चियानिटी करावे तयार जाल्ले आम्ही शिक्षण व्यवस्थेत काय झालं असं म्हटल्यार ते दोच्याची पद्धती आजो आम्ही अनुसरण करीत येत आसा. कय्यो आम्ही एक दीपावळीच्या महत्वाच्या ಬಗ್ಗೆ नंतर त्याच्या आचरणाच्या ಬಗ್ಗೆ खैले व्यवस्थे आमच्या पाठपुस्तकात खय्यो आत्तांतू एक 10-15 वर्षाच्या पाठ सिलेबस तुम्ही बघत आम्ही असताना ॲटलिस्ट दीपावळी कसं करपायची म्हणून तरी उत्तर आता जे 10 सिलेबस जाती ते सांगून पूर्ण कन्नड तसले विषय काढले ना ते ना नेकरांच त्याच्या ಬಗ್ಗೆ महत्व येत नाही त्याच्यासाठी आम्ही घरा कसं एक आचरण करतो त्याच्या वृत्तू इस्लामतो साध्य होताना पूर आम्ही केला विषय प्रस्ताप करावे नेकरांना सांगावे होता मग पूरा हरिदिನ ನಮ್ಮ ಜಾತಿ सोडणं आता धर्म सोडणं पूरा हब्बವು ಇಸ್ಲಾಂ आचरण చేశారు त्यांचे हब्बा त्यांचंच महत्व खैले जातीय होऊन देते त्या हब्बा आचरण करायच्या पद्धती आम्ही उरून घेऊया म्हणजे भारताच्या विशेषत्व आम्ही वैविध्यमय देश हां त्या अगदीच्या वैसरायच्या उद्देश असला झाला वैविध्यता नाश करावे म्हणून एकरूपा अडावे म्हणून तर एकरूपा अडले बेटा असं खंडित होऊन आम्हाला सांस्कृतिक होऊन कसायला बेळवणगे असा म्हणजे कौटुंबिक पद्धती आमच्या कसायला असा त्या पूर्ण नाश होता. आता पूरा न्यूक्लियर फॅमिली आमच्या वेगवेगळे फॅमिली अगदी हिने म्हटले आमच्याकडे 25 जण 30 जण उत्तो आम्ही या तेदू असले एक संबंध तेदू असले खुशी खंडित नाही आता वेगवेगळ्या विषयाचे लढाई होते. मग आमच्या घरा आता माझ्या भावाचे पुतळे इंद्रिया लेवट असतात झगडा सुरू होता त्या मनस्ताप पेरेंट्स होतं ते
कसलेच नाश आवत असा म्हणजे कौटुंबिक व्यवस्थೆ आम्ही हाल ಕರೀತೆ तसा त्यासाठी ಭಾರತದಲ್ಲಿ या व्यवस्थೆ आम्ही ಮುಂದುವರಿಸುವ मी करावे जाल्यार खंडीत होऊन या शिक्षणाच्या विशयांतू आम्ही ಸೇರಿಸೋಂಗೆ होता आता ಹೊಸ एज्युकेशन पॉलिसी येत आसा जारी होत आसा तेंतू मस्त स्थळीय प्राधान्यता आसा स्थळीय विशयास प्राधान्यता आसा होय, होय. तसं म्हणून ते आम्ही एका वेळेस इन्क्लूड करून आमच्या पाठाच्या ಒಟ್ಟುಚ್ಚು एक अंतर्गत आम्ही शिकवत गेल्यार तर खंडीत होऊन आमच्या संस्कृती उरल्यार आम्ही उरतो करेक्ट भटानो आता दीपावली दाले परांत एक तुळसी पूजा म्हणून येते ह्या तुळसी पूजेचं महत्व काय आणि ह्याच एक उपकथे काय म्हणून हिन्नले ह्या तुळशीचं म्हटल्यार आधी तुळसी म्हटलं सर्व देवतांचे सान्निध्य म्हणून सांगून अरण्य कसलं म्हटल्यार यन्मूले सर्व तीर्थानि यन्मध्ये सर्व देवता यरग्रे सर्व वेदाश्च तुळसीत्वान नमाम्यहम सांगून यन्मूले सर्व तीर्थानि ह्याच्या मुंदांत ह्याच्या पालांत सर्व रीतीचे तीर्थांचे सान्निध्य सगळे यन्मध्ये सर्व देवता ह्याच्या मध्याच्या कांडांत पुरा अथवा त्याच्या शाखे काय पुरा सर यातंत पुरा सर्व देवतेंचे सान्निध्य यदग्रे सर्व वेदाश्च वेदोखिल धर्ममूलम आमस वेदच सर्व रीतीचे धर्मचं मूल म्हणून सांगून नाच्या वेदात शास्त्रम प्रमाणम म्हणून सांगून तसं असताना त्याच्या अग्रांत पुरा 4 वेद सान्निध्य करून घेणं असा तसं असताना त्या तुळसींत देव आयले वेद आयले तीर्थ आयले आमचं प्रधान होणे 3च असवायचे नाही मुक्तीचं होऊन दे सगळंच होऊन दिलं नाही तसं असताना तुळसी नसताना ब्रह्मार्पणही नाही कृष्णार्पण नाही कैलासी अर्पणही नाही म्हणून सांगून आणि कसं म्हणतं वरुंदा म्हणून सांगायचे एक पुराणांचं असलं त्या एका असुराच्या निर्गुण होऊन असलं पत्नी होऊन जलंधराच्या पत्नी होऊन असायच्या त्या असुरास उत्पन्न झालं त्याला कसाला म्हणलं विष्णूचे भक्त होऊन असल्यावर जलंधराच्या पत्नी भारी पतिव्रत होऊन असल्यावर ते काय म्हणतात जलंधर असुर होऊन असतो नाही ठीक तो आता त्याला जलंधर असं कसाला म्हणतात त्याला ह्याच्या पतिव्रतेच्या प्रभावानिमित्त तो दिवशी मारे होईत नाही तो भारी अन्याय करीत असतो त्याच्या सदृशांत तो भारी प्रमाण चुकोटीत हे होईत असतो ह्याच्या पतिव्रतेच्या प्रभावानिमित्त आता ह्याला कसं रीतीने ह्या करायचं की देव त्यांचे सानिध्य विष्णूला गेला असं असं परिहार काय ते म्हणून सांगून विचारताना ठीक तो होता काय ते करायचं आहे म्हणून सांगून होतो तो विष्णूच्या जलंधर रूपांत घेऊन येतो अधिक होता ना याच्या पातीवर आता हाड होता जलंधर बटान होते कसा गोष्ट आहे जलंधर युद्धच जाऊन असतो युद्ध करीत असतो येले या गो घरासत नाही तद्वा विष्णू काय करतो म्हटल्यावर जलंधरच्या नाही नाही ते जलंधराच्या रुंडाने मुंड इंगड जल्ले स्थितीर त्याच्या बागलार येऊन पडता कोणाच्या रुंदाच्या तद्वा विष्णू साधू रूपार येतो साधू रूपार येऊन या पतिव्रत अभय देतो मी सम करतो म्हणा विष्णू त्या रूपार रुंडाने मुंड सम करून जलंधराचे रूप हाडतो त्या खुशीर वृंदे त्याला तब्बून घेता महाविष्णू नसतो महाविष्णू तब्बून वृंदा त्याला शाप देता की दोंड होऊन जा त्याच्या होताना महालक्ष्मी येते आणि ह्याच्या लागे कोणाच्या वृंदा लागे विचारलं मला असं सक्षमा देव्या म्हणून सांगून ठीक होताना त्याला मी काही सांगून असतो म्हणून सांगून त्याला हे धरतात ठीक आहे तो काय म्हटलं त्याच्या प्रांत तो शालिग्राम होतो म्हणून सांगून तो विष्णू त्याच्या प्रांत दाला प्रांत काय म्हणतात विषय कल्ल प्रांत त्या जलंधर मेलो त्याच्या ओटून ह्या कुडा सहागमन घेता त्याच्या प्रांत त्याच्या भस्मांत उत्पत्ती झाल्यासारख्याला झाडच तुळसी सांगितलं तुळस येते तुळसी प्रांत विष्णू त्याच्या ओटूच शालिग्राम रूपांत हे होतो म्हणून सांगतात शालिग्राम रहित होऊन तुळशीचं पूजन नाही म्हणून सांगायचे हिंदला ಕೂಡ आता झाल्यावर उत्तर आम्ही इथे काल तुळशी मात्र करतो उत्तर भारतात विष्णू शालिग्रामच करवे महाराष्ट्रात तुळशी विवाह म्हणून सांगून करतात आमच्या इथेचे विवाह पद्धत तुळशी पुरलं त्याच्या श्रृंगार पुरा करून घेऊन शालिग्राम नरेंद्र कृष्णाची मूर्ती ठेवून घेऊन तुळशी विवाह करायच्या सारख्याला तेवढी हे असता आम्ही इथे काय म्हटलं वृंदाच्या प्रतीक होऊन धात्री म्हणून सांगून आम्ही हे करतो कसाला नेल्लिकायचे झाड तसंच चिंचेच्या त्या ह्याची रमेश शालिग्रामाच्या प्रतीक होणे असतात आणि धात्री पूजा म्हणून सांगून हेतू येते तुळशी पूजन धात्री पूजा म्हणून सांग धात्री पूजा म्हटलं समृद्धीच्या उद्देशाने तुळशीचे आम्ही खैल्या रीतीने पूजा करतोय तसंच नेल्लिकायचे तसं नेल्लिकाय आणि तुळशी ಒಟ್ಟು ಅಶ್ವತ್ಥ ಸಾರಕ್ಕೆಲ್ಲ ಹಂಗೆ आता ಕೂಡ असा त्याचा सर्व रीतीच्या समृद्धीच्या उद्देश देऊन हे तुळशी पूजा उत्थान द्वादशी म्हणून सांगून आज उत्थान म्हटलं विष्णू उठवायचं म्हणून 4 महिने तो काही जर चातुर्मासांत 4 महिने विष्णू शयन करून असतं काही त्वयी सुप्ते जगत सर्व म्हणून सांगून देवतेवन पर प्रार्थना करतो तू निजाला संबंधाला तर इडी लोकच निजाल नमे आणि तू उठू म्हणून सांगून त्याच्या प्रांत उत्थान द्वादशी दिवसा अथवा एकादशी दिवसा आचरण्याचा होय इथे कसं नंतर नवमीसून सुरू असा नवमी एकादशी द्वादशी तसे पण
चतुर्दशी हुण्ಣಿमे सरी तुळशी पूजा आचरण करायच्या सारख्याला प्रसंग असा. उडपी हरिपुर गेलं तर हुण्ಣಿमे तैसा कुठं तेवढी तुळशी पूजा होते. इथे आम्ही तुळशीपुरी द्वादशी तैसा करतो. द्वादशी करतो. लाईक माहिती. आता विणाका आता तुळसी पूजा आम्ही सामान्य होऊन सांजे वेळार करतो. तुमच्या घरात तुम्ही तुळसी पूजा कसे आचरण करता? आमच्या घरावर कालोख जाल्यापर्यंतच पुरो दीप येऊन जाल्यापर्यंत काळोखींच तुळशी पूजा. तुळशी पूजा म्हटल्यार आदलेस आम्ही पुरा तुळस धुवून क्लीन करून त्यास एक तोरण पुरा बांधून तुळशीचे आणि एक मत्तीचे कट्टे करून त्यांचे एक नाम तुळस लावून असतो. आणि आता नेल्लिकायचे झाड आणि एक चिंचेचे रुंकाचे एक चिंच असल्या झाडावून ते दोन ओट्ट बांधून ते मत्तींत पुरून जेवून त्या आम्ही तेवल्या राहते त्या कसाला विष्णू ते येतो प्रतीक ते आम्ही तुळशी दीपात येऊन पटाके फोडून तुळशीच आम्ही गोड पोव आणि ते आम्ही उद्दीन दोसे नैवेद्य आमच्या ते उद्दीन दोसे नैवेद्य करून आरत करून हಣ್ಣू काय करून आम्ही तुळशी पूजा करतो. काय होता म्हटलं आम्ही चिंची आणि कसं नेल्लिकाय तेवतो ना त्या आम्ही सकाळी दादे उठवायच्या नद्दी त्या काढून आम्ही बायकांनी भितर बाहेर तेव्वे त्या दाद्याने उठून बघवे नावा म्हणायचे एक प्रयास कसं प्रमाण असं त्या रीती आम्ही तसेच करीत असं. आता आमच्या घरात तसे आम्ही तुळशी पूजा करतो. भटानो आता दीपावली ते ह्या संदर्भात ह्याच हवदल्ले धार्मिक विचार आम्ही आता इथे चर्चे केलो. ह्या सोडून इंगड केले तरी विचार असाय ಖಂಡಿತ ಹೋನು ಗೆದ ಅಂತಾರೆ ಹೆಂತು ದೀಪಾವಳಿ ಭಾರಿ ವಿಶೇಷದಲ್ಲೇ ಏಕ ಆಚರಣೆ ಗೀತೆ ಮತ್ತು ರೀತಿ ಪ್ರತಿ एक नाकरांसो ते सगळ्यांसो संभ्रमार आचरण करायचे सारखे कित्याक म्हणते बाकी पोरा उत्सव आयला जाल्यार तर एक दिसांत तो मुगदा येता. दीपावळी कसा म्हणतात आनीकय आसा म्हणून सांगून 2-3 दिसाचे आचरण आसचे तेन्ना ಎಂತ ಕ್ರೀಡೆ ಚಿಕ್ಕ ಪ್ರಧಾನವನ್ನು ಮಹತ್ವದಲ್ಲಿ ಆಸಾ कसं म्हटल्यार राजांच्या कालांत तलातलांतरान सुपर आचरण करीतले एक विशेषदल्ले हे दीपावळी तेंत एक मार्गपाली म्हणून सांगून एक हें केलें आसा. मार्गपाली म्हणून सांगितल्यार एक थोरले रुंकास आणि एक समाजातले एक खांब पुरून घेऊन दर्भाची रज्जू म्हणून सांगून दर्भाची मोठी दोरी करवायची ती त्यास बांधून घ्यायची त्यांचं एक संपर्क म्हणून सांगून त्याच्या प्रांत त्याच्या बुडल्या कसं म्हणतात ह्या घोडो असत नाही जाल्यार तर आन आहे आणि सैनिकाचे दंडू इत्यादी परत त्याच्या बुडल्या पास होऊन दाव्याच्या त्याच्या प्रांत वष्टिकारषणा म्हणून सांगून एक केलें आसा. वष्टिकारषण म्हटल्यार तेच दर्भाची आता आमी हग्गाच्या गाठा कसाय करताय ती दर्भाची दोरी म्हणून सांगून केलें आसा. मोठी दोरी करून घेऊन तेंतू ह्या उत्सवाच्या संबंधी होऊन क्रीडा करवायच्या काही क्रीडा म्हटल्यार ग्रामस्थांनी पुरो मिळवून घेऊन ती हग्गाच्या गाठ तेवसून आनी हेवसून दोगा जाणांनी घेऊन ते त्या रितीन हग्गाच्या गाठाच्या टायपार हँग करून घेऊन कोण तेंचो सोंपवता गेंदावता म्हणून सांगायचे निर्णय संभ्रमाचरणांत ह्या एक इन्क्लूड केलें आसा. ಎರಡನೇ कसं म्हणतर अवश्य होऊन त्या दीस पुढं उत्सव पुरा जाल्या उपरांत पगाडे खेळव्या म्हणून सांगून निर्णयच दिलें आसा. धर्मसिंधून ते ह्याच्या ಬಗ್ಗೆ उल्लेख दिलें आसा पगाडे खेळव्या म्हणून सांगून ह्याच्या द्योतक होऊन सांगून त्याच्यात पर्याय व्यवस्था एक ना आतांच्या काळार एक आमच्या हळ्ळींत कसं म्हणतात नारळ बांधवायचे म्हणून सांगून परबदले कडे ताराय कट्टून त्या एक तर कोंबड्याचो काट आसात आनी जाल्यार तर एक नमुन्याचें संभ्रम आचरण ह्या रितीन करीत आयलें एक उदाहरण चुकोटीचेर आसा. म्हटल्यार मुख्य करून दीपावळी सगळ्यांचो हर्षदायक हा कित्याक म्हणल्यार इथे आणि कसं म्हणतात नरक चतुर्दशी अमावास्ये पुरा ಎತ್ತು ತೈ ಯಮಪ್ರೀತ್ಯರ್ಥ ಹೋನೆ ತರ್ಪಣಾದಿಪುರ ಯಮಾದಿ ಚತುರ್ದಶಿ 14 ದೇವತೆ असके त्याच पुर नरकाच्या वाटेन समज विमुक्ती कर म्हणून सांगून यमतर्पणादिपुर देवाचे विचार कुडा दिलेंचा. त्याच्या प्रांत दिवो म्हटल्यार सगळ्यांचे मन सगळ्यांचे घर सगळ्यांचे व्यवस्थे असं उजाडवेच्या सारखेला एक विशेष धरले ह्या दीपावळीचे संभ्रम चुकोटी त्याचे एक विचार म्हणून सांगून इतके वेळ तुम्ही तिग्गांव एक विशेष होनो दीपावळी पर्वचे ಬಗ್ಗೆ ज्ञान माहिती आणि अनुभव वांटलसो तुमास देव बरे करून दे म्हणून सांगित धन्यवाद अर्पण करीत असा. धन्यवाद. तसंच आम्हाला इथे एक आज ह्या वेदिकेंत आसीन होऊन घेऊन आमचे एक उपयुक्त जाल्ले विचार विनिमय करवायचे सारकेले एक विशेष जाल्ले एक आम्हाला एक अवकाश करून देऊन तुम्ही आम्हाला इथे बोलावलो सो विश्वकंकणी केंद्र असो तसंच पूर्णानंद प्रतिष्ठानाचे प्रतिबिंबा ह्या समूह असो तुम्हाला सगळ्यांसो आम्ही धन्यवाद देत विराम करतो. ह्या दीपावळी आमते आत्मचे दिवो उजाडवून अन्याचे आत्मा दीप उजाडव्या म्हणून सांगित आमचे ह्या कार्यक्रम वीक्षण केले सगळ्यांसो धन्यवाद आणि देव बरो करून दे म्हणून सांगित लोका समस्ता सुखिनो भवंतु.